जर महाविकास आघाडीची सरशी झाली आणि काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार का? ज्या पद्धतीनं हे आता महायुतीचं सरकार बनलेलं आहे ते लोकांना मान्य नाही. जी फोडतोड त्यांनी केलेली आहे, त्याकरता ज्या ज्या गोष्टींचा वापर त्यांनी केलेला आहे ते महाराष्ट्रातल्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन पोहोचले. उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला झाला, राष्ट्रवादीला झाला, महाविकास आघाडीलाच झाला. तर उद्धव ठाकरेंची अशी मागणी असेल तर मुख्यमंत्री पद द्यायला काय हरकत आहे? एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं, पण लाडक्या बहिणीच्या आबरूची रक्षण मात्र करायचं नाही हे त्यांचं जे दिसतंय जनतेला बिलकुल मान्य होतं. पण लाडकी बहीणमध्ये जेव्हा महायुती 1500 रुपये देते महिलांना दर महिन्याला, तेव्हा काँग्रेस असं म्हणताय नाही आम्ही 3000 देऊ किंवा त्याच्यापेक्षा जास्त देऊ. ही जी चढाओढ आहे ना सर, तुम्ही तेच करताय. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपले माजी मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम काम करते आहे. जर नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आधी दिला नसता तर तुमचं सरकार तुम्हाला वाचवता आलं असतं. हे अगदी बरोबर आहे, कारण काय आलं, नाना पटोलेंनी राजीनामा दिला. आता ते आमचे अध्यक्ष झाले प्रदेश काँग्रेसचे, परंतु त्यामुळे परत अध्यक्षाची जी निवड करायची होती आम्हाला, ते आम्ही प्रयत्न करून होऊ शकली नाही. मी तर सांगतो का यांचे 100 कदाचित ही महायुती ही 100च्या आत आली तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही. इतका रोष लोकांचा आहे. थोरात आणि विखे पाटील यांच्या घराण्यांमध्ये हे काय वैर आहे का स्पर्धा आहे? राजकारण हे कधी व्यक्तिद्वेषाचं नसावं. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली आणि आता ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत. तुमच्या मनात कुठेतरी सल आहे की तुम्ही त्यांना रोखू शकला नाही? त्यांना कुठं जावं, काय करावं, शेवटी त्याचा अधिकार आहे. भाजप आणि नरेंद्र मोदी सातत्याने तुमच्यावर घराणेशाहीचा जो आरोप करतात त्याच्यात मग तथ्य आहे असं म्हणायचं का? नाही, याच्या घराच्या तिनं तिचं कमवावं, कष्टानं कमवावं. आयतं नेऊन बसवलं आणि एखाद्या संस्थेचं अध्यक्ष केलं, आयतं कुठंच काही नाही, नेऊन बसवलं. आता मी कोणाचं नाव घेत नाही, खूप नावं भारतीय जनता पक्षाची मला सांगता येण्यासारखे आता ह्या घडीला. राहुल गांधींकडे नेतृत्व जेव्हा जात आहे काँग्रेस पक्षाचं, तेव्हा ही चर्चा वारंवार होते की काँग्रेसला पुढे कसं आणायचं, मग राहुल गांधींनी कोणती जबाबदारी घ्यायची, काँग्रेसचं अध्यक्षपद दुसऱ्या कुणी घ्यायचं का? भारतीय जनता पक्षाने बदनाम करण्याकरता कोट्यावधी रुपयाचा खर्च करून बदनाम, सोशल मीडियातून बदनाम केल्यानंतर सुद्धा तो घाबरत नाही, तो लढतोय. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही जाणून घेतोय महाराष्ट्राच्या मनात काय, जनतेच्या मतदारांच्या मनात काय आहे, तज्ज्ञांना काय वाटतंय आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं काय म्हणणं आहे हेही आम्ही जाणून घेतोय. आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. तुम्ही आता जागा वाटपाच्या बैठका सुरू केलेल्या आहेत, दौरे सुरू आहेत तुमचे. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, नेमका काय फॉर्म्युला आहे जागा वाटपाचा? आमची महाविकास आघाडी म्हणून जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. गणपती उत्सव होता आणि त्यामुळे थोडासा सगळंच माहोल आपला जो होता तो एक आनंदाचा आणि उत्सवाचा होता. तो आता संपलाय आणि पुन्हा एकदा जागा वाटपासाठी आम्ही बसतो आहोत. काल 2 दिवस आम्ही एकत्र बसलो. बऱ्याचशा जागांवर आमचं एकमत सुद्धा होतं आहे, तो काही प्रश्न नाही. काही जागा आहेत की ज्याच्यावर चर्चा आम्हाला करावीच लागणार आहे, ती चर्चा सुरू आहे. सर, पण लोकसभा निवडणुकांच्या वेळेस सांगलीची जागा किंवा मुंबईच्या जागेवरून बरेच मतभेद होते आणि शेवटपर्यंत तोडगा निघालाच नाही. अशा कोणत्या जागा आहेत आणि तोच सोडवण्यासाठी तुम्ही काय करताय? अशी काही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. सहमतीनं एक एक टप्पा आम्ही पुढे जात आहोत. साधारणतः कोण कुठं निवडून येण्याची क्षमता ठेवतोय यावरच मूळ आधारित आहे. कारण शेवट आम्हाला महाविकास आघाडी म्हणून चांगलं बहुमत मिळवायचंय. बहुमत पाहिजे, भक्कम बहुमत असलं पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही योग्य पद्धतीनं गेलो तर बहुमताचा आकडा इतका आकर्षक असेल की आश्चर्यानं सगळेजण थक्क होतील देशातले, असं माझं मत आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. याच्यात असं असतं की चर्चेनं आमच्या प्रत्येक पक्ष आहे आमचा, आम्हाला काही मित्र आहेत, त्यांच्याकरता काही जागा द्यावा लागणार आहेत. आमच्या तिघांनाही परत हा अधिकार असतो की आपल्या पक्षाला योग्य जागा मिळाली पाहिजे, इलेक्टिव्ह मेरिटची जागा मिळाली पाहिजे. त्यात मग शेवट काही ना काही जागांच्या बाबतीत आग्रही असल्यामुळं ते विषय राहतो, हे काही मी नाकारत नाही. जसं 2-3 जागांच्या बाबतीत लोकसभेला आमचा विषय शेवटपर्यंत राहिला.
चर्चा त्याची झाली, चॅनल त्याच्यावर चालले, आम्हाला तो दिल्लीच्या आमच्या श्रेष्ठीला त्यात घ्यावं लागलं. हे बरोबर आहे. तसं आता होणारच नाही असं म्हणण्याचं सर, काही पण कारण नसतं. जागांचा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा कधीपासूनचा चाललाय मुख्यमंत्री पदाचा. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं आहे. पण त्याचबरोबर अगदी तुम्ही आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक आरोप प्रत्यारोप किंवा प्रश्न उत्तर अशा फैरी सुद्धा झडलेल्या आहेत. नाही, असं असं काही नाही. खरं असतं, मुख्यमंत्रीपद हे पुढच्या कालखंडातलं एक महत्त्वाचं असतं, नेतृत्व त्यांना करवायचं असतं. यामध्ये आज तरी आम्ही असा विचार करतो आहोत की प्रथम आपण निवडणूक करूया, चांगल्या पद्धतीनं मोठं बहुमत आपण मिळवूया आणि त्यानंतर एकत्र बसून त्यावरचा निर्णय करूया. हो, विचार तुम्ही करताय सर, पण तुम्ही म्हणालात की महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार. मग तुमच्या वक्तव्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं की अजून काही ठरलेलं नाहीये मुख्यमंत्री पदाचं. नाही, महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार या बाबतीत आमचं एकमत आहे. पक्ष कोणता या बाबतीत थोडीशी फार चर्चा होत असते. थोडंसं असं असतं का कार्यकर्ते असतात, कार्यकर्त्यांना उत्साह द्यायचा असतो, त्यामुळं आम्ही सगळे थोडंफार काही त्यांना उत्साह वाढवण्याकरता होत असतं ते. परंतु निर्णय होईल तो ज्यावेळेस निवडणूक संपेल, आमचं चांगल्या पद्धतीनं बहुमत होईल आणि आम्ही एकत्र बसून तो निर्णय एकमताने करू. आमची काही अडचण नाही. सर, थेट प्रश्न विचारते तुम्हाला, महाराष्ट्राच्या मनात काय असं आम्ही विचारतोय, तसं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, जर महाविकास आघाडीची सरशी झाली आणि काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या तर बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार का? नाही, मी हे काय योग्य नाही. ज्यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे की एकदा निवडणूक होऊ द्या, प्रचंड बहुमताने आपण विजयी होऊया आणि त्यानंतर सर्वजण बसून एकत्र ठरवूया, असं ज्यावेळेस आहे त्यावेळेस मी का कोण हा काय प्रश्न आता उपस्थित होत नाही. आणि पण सर, तुम्ही पुन्हा सांगताय की काँग्रेसमध्ये असा एक संकेत आहे की दोन्ही सभागृहांमध्ये जो नेता असतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो आणि ती पोस्ट काँग्रेसमध्ये महत्वाची आहे, तर त्याचा अर्थ काय? नाही, असं आहे की त्यात काँग्रेसच आमचं एकमेव पक्ष असता आणि आमचं बहुमत झालं तर जो विधिमंडळ काँग्रेसचा नेता असतो तो मुख्यमंत्री होतो. ही पद्धत आहे, जे की तुम्ही आहात. हा तो आहे. परंतु आज आम्ही तसे एकटे नाही ना, आम्हाला मित्र आहेत, आमचे सहकारी आमचे आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल. पण सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या तर नाही, त्या चर्चा होऊनच तो निर्णय होईल, एकत्र पद्धतीनं निर्णय होईल. त्यामध्ये आमचे दिल्लीचे प्रमुख मंडळी जी आहेत ते भाग घेतील. स्वतः उद्धवजी आहेत, आदरणीय पवार साहेब आहेत, हे सगळे बसून निर्णय करतील आणि तो महाराष्ट्राच्या हिताचा करतील. आमचं आता उद्दिष्टच असं आहे की महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीनं पुढे न्यायचा आहे, ती जबाबदारी आमच्यावर आहे. त्यामुळं निर्णय जो होईल तो योग्य होईल. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जे काम केलं, महाविकास आघाडीने जे काम केलं, त्याबद्दल उद्धव ठाकरेंची लोकप्रियता खूप वाढलेली होती आणि उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेचा फायदा काँग्रेसला झाला, राष्ट्रवादीला झाला, महाविकास आघाडीलाच झाला. तर उद्धव ठाकरेंची अशी मागणी असेल तर मुख्यमंत्री पद द्यायला काय हरकत आहे? नाही, ठीक आहे. हा ज्यावेळेस आम्ही चर्चा अशी करतो आहोत की एकत्र बसून नंतर निर्णय होईल, हे खरं आहे की आमचे जे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि एकत्र पद्धतीनं आम्ही काम करत होतो. उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये जे मार्गदर्शन लोकांना केलं ते खूपच भावलं, हे खरं आहे. त्याचा फायदा लोकसभेला म्हणाल तर असं आहे की तिन्ही पक्षाचे काही ना काही अशा काही गोष्टी होत्या बरोबर की ज्याच्यामुळं लोकांनी आम्हाला बरोबर घेतलं, चांगली साथ आम्हाला दिली. याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचं महाविकास आघाडी म्हणून केलेलं काम तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या पद्धतीनं हे आता महायुतीचं सरकार बनलेलं आहे ते लोकांना मान्य नाही. जी फोडतोड त्यांनी केलेली आहे, त्याकरता ज्या गोष्टींचा वापर त्यांनी केलेला आहे ते महाराष्ट्रातल्या शेवटच्या थरापर्यंत जाऊन पोहोचले. सामान्य माणसाला सुद्धा कळतं की अरे असं सरकार नको होतं बनवायला. बरोबर, लोकसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न होता. पण आता आपल्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे तुम्ही सगळे म्हणता निवडणुकीनंतर ठरवू, पण आधीच पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करायचा, आधीच मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करायचा आणि महायुतीने जाहीर केलेलं आहे की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होऊ शकतात. मग तसं तुम्हाला नाही वाटत का की एक चेहरा हवा जनतेपुढे? नाही, तशी आवश्यकता नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र पद्धतीनं जातो आहोत. सामूहिक नेतृत्व आता सध्या आम्ही करतो आहोत आणि मला वाटतं योग्य पद्धतीनं करतो आहोत. आज आम्हाला असा कोणता जाहीर करण्याची काही आवश्यकता नाही. लोकांचा विश्वास महाविकास आघाडी म्हणून आमच्या सामूहिक सर्वांवर आहे. मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब आहेत, जे मार्गदर्शक आमच्या
आघाडीचे आहेत. बरोबर. उद्धवजींनी पूर्वी नेतृत्व केलेलं आहे. हं. काँग्रेस म्हणून सुद्धा आमच्या जे आहेत प्रमुख मंडळी दिल्लीतली, हं. आदरणीय खरगे साहेब असतील, राहुलजी असतील, बरोबर. स्वतः सोनियाजींचं लक्ष त्यामध्ये असतं. आम्हाला प्रभारी म्हणून चिनी थालाजी हे दिलेले आहेत. हे सगळे प्रमुख माणसं आणि योग्य असं आता आमचं जो ग्रुप महाविकास आघाडी म्हणून जे बनलेलं आहे हं. ते फारच सुंदर कॉम्बिनेशन आहे. बरोबर, सुंदर कॉम्बिनेशन आहे सर, पण तरी सुद्धा समोर दिसत नाहीये, बरेचसे मतभेद आहेत. आणि मला असं विचारायचंय सर, आता शरद पवारांनी एक फॉर्म्युला सुचवलेला आहे की 100-100-80 म्हणजे 280 जागा, 8 जागा मित्र पक्षांना, असा एक फॉर्म्युला घेऊन महाविकास आघाडीने पुढे जावं. काँग्रेसचं काय मत आहे? नाही, याबाबतीत जी निवडून येण्याची क्षमता हा विषय आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक त्यामध्ये मतदारसंघाचा तसा आढावा घेऊन आढावा घेतच पुढे चाललेलो आहोत आणि त्यामुळं आकड्यामध्ये आम्ही जात नाही. हं. तर साधारणतः निवडून येण्याची क्षमता ज्याची आहे त्याच्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि त्या पद्धतीनं पुढे जात आहोत. शेवटी असं आहे की महाविकास आघाडी म्हणून तो जो बहुमताचा आकडा आहे हं. तो चांगला होणं आवश्यक आहे. कोणाला किती याच्यापेक्षा तो पण जो महत्त्वाचा आहे. जास्त जागा लढवेल त्याला जास्त जागा मिळू शकतात, ही शक्यता बघता तुमचा आग्रह आहे. नाही तसं असं नाहीये. साधारणतः आपोआपच ते होत जाणार आहे की ज्याच्याकडे आहे क्षमता काय त्याची थोडी पूर्वपठिका पाहिली जाणार आहे. त्याच्यातून ते ठरवलं जाणार आहे कसं पुढे राहील. त्याचे अनेक सर्वे सुद्धा आता येत आहेत. सर्वे येत आहेत, तुमचे अंतर्गत सर्वे सुद्धा असतील. सर, बऱ्याच वेळेला शिवसेना आणि भाजपमध्ये लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण असं चर्चा व्हायची. आता तीच चर्चा काँग्रेस आणि शिवसेनेबद्दल व्हायला लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? आणि दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा एकत्र आलात तेव्हा उद्धव ठाकरेंनी एक कॉम्प्रोमाइज केलं होतं. त्यांचा हिंदुत्वाचा जो एक अजेंडा होता तो सोडून तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवलात. तर तुम्हाला असं वाटत नाही का की काँग्रेसने सुद्धा उद्धव ठाकरेंसाठी काही कॉम्प्रोमाइज करावं? नाही, एक लक्षात घ्या की असं नाही. शेवटी महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं आम्ही पुढे जातो आहोत आणि महाविकास आघाडी स्थापन करत असताना सुद्धा आम्ही गेलो तो आमचा जो कॉमन मिनिमम प्रोग्राम होता, किमान समान कार्यक्रम, त्याच्या आधारावर आम्ही पुढे गेलेलो होतो. आणि त्यामुळे असं काही नाही. आम्ही चर्चेनं योग्य निर्णय घेऊन शेवटी हित महाराष्ट्राचं हे आमचं उद्दिष्ट आहे. पण महाराष्ट्राचं हित तेव्हाच साधलं जाईल जेव्हा महाविकास आघाडीला यश मिळेल. आणि सर, शरद पवार आणि तुम्ही म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये पण खूप जागा वाटपाची बोलणी, एक सत्ता संघर्ष नेहमी महाराष्ट्रानं बघितलेला आहे. यावेळेस काय चित्र आहे? तुम्ही म्हणताय शरद पवार हेच आमचं नेतृत्व आहे. नाही, मार्गदर्शक आदरणीय पवार साहेब आहेतच आमचे, त्याबद्दल शंका नाही. ते सुद्धा विचार करत असताना एक राष्ट्रवादी असा विचार करण्याआधी ते सुद्धा सर्वांचा विचार करून पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्यामुळं असं थोडासा याला संघर्ष मानता येत नाही किंवा वाद मानता येत नाही. एखाद्या जागेच्या वाटपामध्ये आम्ही बसतो त्यावेळेस आम्ही आमची बाजू मांडतो किंवा हा उमेदवार आमच्याजवळ उमेदवार आहे, आमच्याजवळ आताच पूर्वीपासूनचे आमच्याशी लोक मतदार आमच्याशी जोडलेले आहेत असं प्रत्येक जण मांडतो. कसे जोडलेले आहेत, आम्ही कसा आमचा उमेदवार विजयी होऊ शकतो हे ते सांगतात. याला वाद मानण्याऐवजी चर्चा म्हटलं पाहिजे. बरं, चर्चा म्हणूया. मुख्यमंत्री पदाबद्दल अजून एक प्रश्न आहे की काँग्रेस की शिवसेना अशी चर्चा सुरू आहे. पण समजा राष्ट्रवादी काँग्रेसला जर त्यांचा मुख्यमंत्री करायचा असेल, सुप्रिया सुळेंसारखी महिला मुख्यमंत्री आणायचे असतील तर काय? नाही, हा विषय आता काही जर तर सारखा नाही. जो काही निर्णय होतील, आता जो काही बहुमत आमचं मिळेल आम्ही एकत्र बसू आणि त्यानंतर योग्य निर्णय आम्ही घेऊ. एकमतानं योग्य निर्णय होईल. सर, लोकसभा निवडणुकींच्या वेळेस आपण पाहिलं की उद्धव ठाकरेंना मिळालेली सिंपथी, त्याचबरोबर शरद पवारांना मिळालेला पाठिंबा आणि काँग्रेसची सगळी कामगिरी महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे महाविकास आघाडीची सरशी झाली आणि तसाच विजय विधानसभा निवडणुकीतही तुमचा होईल असं बोललं जातं. पण त्याचबरोबर एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढतेय, लाडकी बहीण योजना सुद्धा सगळीकडे पोहोचलेली आहे. या स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, एक लक्षात घ्या की एकंदर जनमानस जे आहे महाराष्ट्राचं ते महायुतीला बिलकुल अनुकूल नाही, बिलकुल अनुकूल नाहीये. त्यांना या लोकांना एक तर पुरोगामी विचाराचा वारसा आपला आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव देशात घेतलं जातं पुरोगामी करता. ती महाराष्ट्रातली आहेत व्यक्तिमत्व की ज्यांनी मार्गदर्शन केलं कसा देश चालवावा. आणि त्या विचाराचं आणि संतांचे विचार आपले असतील किंवा समाजसुधारकांचे, सगळ्या समाजसुधारकांचे विचार हे एक वेगळे विचाराची लोक आहेत.
या बरोबर आहे, महाराष्ट्राची परंपरा तुम्ही सांगताय, पण आत्ताची स्थिती मराठा विरुद्ध ओबीसी, मनोज जरांगेंचं आंदोलन, त्याला उत्तर पुन्हा छगन भुजबळांचं, स्थिती ग्रामीण भागामध्ये काय, शहरी भागामध्ये सुद्धा तेवढी सलोख्याची नाहीये सर. नाही, म्हणून मला काय मी म्हणतोय की मी माझं जनमानस समजून सांगतो. प्रश्न तर समाजात आहेतच, जे नको ते प्रश्न निर्माण झालेले, हे खरं आहे. परंतु एकंदर महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीनं सरकार बनलं तिथंच त्यांचा आक्षेप आहे जनतेचा, की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं फोडतोड केली, त्याच्यामध्ये ज्या साधनांचा वापर त्यांनी केला, ते पूर्णपणे महाराष्ट्रातील बदनामी होणाऱ्या गोष्टी होत्या. ज्यांच्यावर आरोप केले, भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. भारतीय जनता पक्षाचं बोलणं आणि कृती याच्यात इतका मोठा फरक आहे. आणि अत्यंत विचारी जनता महाराष्ट्राची ज्यावेळेस आहे तिला हे सगळं समजतं. त्यामुळं त्यांनी लाडकी बहिणा जरी आणली तरी सरकारी खर्चानं चाललेला तो कार्यक्रम आहे. प्रसिद्धी सध्या सभा चालल्या त्या सरकारी खर्चानं चाललेल्या आहे. जनता काही एवढी दूधखुळी नाहीये. आज एका बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत, लोक हे पाहत आहेत का तिकडं आपण पाहतो की देशभर महिलांवरचे जे अत्याचार आहे त्याच्यामध्ये यांची जी भूमिका आहे, मणिपूर मधले झालेले आदिवासी महिलांवरचे अत्याचार असतील किंवा आता पाहिलं बदलापूरचे अत्याचार असतील, आमच्या पहिलवान मुलींनी केलेले आरोप असतील, त्याला सुद्धा म्हणजे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं हाताळलं, म्हणजे ज्यांच्यावर आरोप आहे गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि त्या मुलींना जेलमध्ये टाकतायत, हे सगळं जे आहे ना यांचं म्हणजे वागणं ही दुटप्पी आहे. एका बाजूला लाडकी बहिणा म्हणायचं, पण लाडक्या बहिणीच्या आबरूची रक्षण मात्र करायचं नाही, हे त्यांचं जे दिसतंय जनतेला बिलकुल मान्य होत. बरोबर आहे, हे प्रश्न आहेत सर. पण लाडकी बहीण मध्ये जेव्हा महायुती 1500 रुपये देते महिलांना दर महिन्याला, तेव्हा काँग्रेस असं म्हणताय नाही आम्ही 3000 देऊ किंवा त्याच्यापेक्षा जास्त देऊ. ही जी चढाओढ आहे ना सर, तुम्ही तेच करताय. नाही, यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या कालखंडामध्ये राहुलजींनी सुद्धा एक योजना दिली होती, अशाच पद्धतीची होती. आम्ही सुद्धा योजना ही निम्या राज्यांमध्ये या प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यात काही नाही, उलट आम्ही तर त्याचं ठीक आहे समर्थन केलं आणि सांगितलं की ठीक आहे आम्ही करू, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या जाहीरनाम्यामध्ये अशीच कुठली तरी योजना जाहीर आम्ही बसतो आहोत, जाहीरनामा लवकरच येईल आमचा. पण तुम्ही किती पैसे देणार आणि कोणत्या योजना आणणार? त्या बाबतीत आता मी अधिकृत बोलणं योग्य होणार नाही, कारण अधिकृत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी काही बोलणं योग्य होणार नाही. त्यावर आमचं थिंक टँक चालू आहे. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आपले माजी मुख्यमंत्री, त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम काम करते आहे. ते लवकरच आता आम्हाला सांगतील आणि त्या पद्धतीनं आम्ही तो पुढं आणणार आहोत. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान समान कार्यक्रम तो येणार आहे आणि त्याचबरोबर काय आम्ही जनतेला आश्वासित करायचं हे सुद्धा येणार आहे. बरोबर सर, पण तुमच्याच पक्षाचे एक आमदार आहेत सुनील केदार, त्यांनी असं म्हटलं की लाडकी बहीण योजना जी आहे, आम्ही जर सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना रद्द करू. या विधानाचा अर्थ काय सर, आणि मग लोकांची प्रतिक्रिया त्याच्यावर कशी उमटू शकते? नाही, एकतर ते काय म्हटले हे समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं आहे की भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा फार दांडगी आहे. म्हणजे व्यक्तिमत्व एखादं बोललं वेगळं असतं, पण ते सगळ्या सोशल मीडिया हे आरडा करून त्याचं पूर्णपणे दिशाहीनता करून टाकत असतात. पण सुनील केदार असं म्हणालेले आहेत. असं त्यांचं म्हणणं नव्हतं. ते वेगळ्या पद्धतीने ती योजना आम्ही आणतोय असं त्यांचं म्हणणं होतं. मग वेगळ्या पद्धतीने तुम्ही जी योजना आणणार त्याच्यावर विचार सुरू आहे. पण सर हे जे आहे ना की आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आम्हाला मतं द्या, हे बऱ्याच राज्यांमध्ये सुरू झालेलं आहे आणि भाजप करताय, काँग्रेस सुद्धा करताय. आपण केलं तर ती कल्याणकारी योजना, विरोधी पक्षांनी केलं तर रेवडी. असं आहे की माननीय पंतप्रधान महोदयांचं एक भाषण आहे आणि आपण युट्यूबवर मुद्दाम पहा तर दुसऱ्या पक्षाने केलं त्यावेळेस ते काय बोलले होते, त्यांनी त्याच्यावर प्रचंड टीका केली होती. परंतु जो समाजातला दुर्बल घटक आहे त्याला ताकद देण्यामध्ये काही अडचण नसते हे राहुलजींनी प्रथम सांगितलेलं आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा त्यांनी असं मांडणी केली होती की आपण कुटुंबांना काही अशी रक्कम द्या की ज्यामुळं ती रक्कम घेऊन ते गरजेच्या गोष्टी खरेदी करतील. सर लोकसभेमध्ये पण ते म्हणाले खटाखट एवढे पैसे आम्ही देणार, पण एवढे पैसे राज्याच्या तिजोरीत, देशाच्या तिजोरीत आहेत का याचा पण विचार व्हायला आहे. त्या बाबतीत महाराष्ट्र फार सक्षम आहे. आम्ही निश्चितपणे आता यांची उधळपट्टी तर अनेक प्रकाराने चाललेली, त्यामुळं आताची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे डबघाईला नेली हे जरी खरं असलं तरी रिसोर्सेस आपले खूप चांगले आहेत. त्याचा जर योग्य वापर केला
तर आपण गरिबाला मदत करू शकतो आणि राज्याची जो प्रगतीचं काम आहे विकासाचं ते सुद्धा चांगलं करू शकतो. बरोबर सर. आता जे लाडकी बहीणसाठीचं जे बजेट आहे किंवा त्याच्यावरचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये अनेक शिक्षण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा अशा गोष्टी होऊ शकतात. पण मग एका पक्षाने केलं आणि काँग्रेस किंवा महाविकास आघाडी ही तेच करणार असेल तर मग कसं चालेल? नाही आहे ना, त्याच्या एकच आहे की जे रिसोर्सेस आपले आहे ते सुदैवानं महाराष्ट्राचे रिसोर्सेस चांगले आहेत. आपल्याला एक करावं लागेल की ही योजना राबवत असताना सुद्धा किंवा आम्ही आणखी काही हे करत असताना बाकी उधळपट्टी जर तुम्ही जर पाहिली आताची सध्याची चाललेली अर्थ खात्याची किंवा या महायुतीची, ती दुर्दैवानं खूप वाईट पद्धतीनं चाललेली. त्याचा ते जर रोखलं आपण तर गरीब माणसाला मदत करू शकतो, दुर्बल घटकांना मदत करू शकतो आणि प्रगती ही चांगली करू शकतो. बरोबर. बऱ्याच तज्ञांच्या सूचना सुद्धा आहेत सर की अशा योजना राबवायच्या तर ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे. हा एक विषय आहे. दुसरा विषय आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा याची चर्चा होत राहणार आहे, निवडणुकीच्या नंतरही होणार आहे. सगळेजण एकमेकांवर आरोप करतायत की मनोज जरांगेंच्या मागे तुम्ही आहात, हे म्हणतात नाही मनोज जरांगेंच्या मागे तुम्ही आहात. पण मनोज जरांगेंच्या मागे मराठवाड्यातले किंवा खानदेश, विदर्भातले तरुण सुद्धा आहेत की ज्यांच्या खरोखरच गरजा आहेत. काँग्रेसची या सगळ्याबद्दल काय भूमिका आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाज म्हणून सुद्धा ठीक आहे एका लिडरशिपमध्ये आहेत, पण खाली खूप मोठा वर्ग आहे आणि विशेषतः तरुणांचा वर्ग आहे की त्यांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, उदरनिर्वाहाच्या कुटुंबांचे प्रश्न आहेत. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना मदत होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून हे आंदोलनाला जो पाठिंबा मिळाला, खूप मोठा पाठिंबा मिळाला. म्हणजे कधी नाही त्या सभा इतक्या मोठ्या होऊ शकल्या. त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसतं का कुणीतरी आहे का जो स्पष्टपणे आपल्या जीवावर उदार होऊन तो लढतो. म्हटल्यानंतर लोक त्यांच्या पाठीशी गेलेले आपल्या सगळ्यांना दिसतात. म्हणजे मनोज जरांगेंच्या मागे कोणीच राजकीय पक्ष नाही, तेच स्वतः उभे आहेत असं तुम्हाला म्हणायचं? माझं मत असं आहे की कोणत्या राजकीय पक्षापेक्षाही त्यांनी ज्या पद्धतीनं ते आंदोलनामध्ये पुढाकार घेतला आणि ज्या पद्धतीनं मांडणी केली, ज्या पद्धतीनं जीवाची पर्वा केली नाही. उपोषण सोपं नाही, इतकी 18 दिवस उपोषण करणं. याचा प्रभाव लोकांवर निश्चितपणे पडलेला आहे. कुणी पाठिंबा देईल नाही देईल त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ते केलं. पण लोकांना असं वाटतं की मनोज जरांगेंची मागणी जरी जेन्युइन असली, त्यांचं आंदोलन जरी असलं तरी कोणत्या तरी राजकीय पक्षाचा पाठिंबा, प्रोत्साहन असल्याशिवाय हे होणंच शक्य नाही. मला नाही तसं वाटत. मला बिलकुल तसं वाटत नाही. कुणी दाखवण्याचा प्रयत्न केला का आमचा पाठिंबा, तरी ते काही त्या पाठिंब्यावर बसलेले कुणी नाही. आणि स्वतंत्रपणे त्यांची मांडणी ती केलेली ही वस्तुस्थिती आहे आणि ते प्रश्न आहेतच. मनोज जरांगे जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी करतात, कुणबी प्रमाणपत्राची मागणी करतात, त्याच वेळेला ते देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करतात. याच्यावरून लोकांना कुठेतरी संशय येतोय सर की हे सरकारला टार्गेट करण्यासाठी आहे का? तसं ते काही कोणाच्या एकाच्या विरोधात आहेत असं नाही. ते माझं मत असं आहे की ते कोणाच्या एकाच्या विरोधात नाही, ते त्यांच्या प्रश्नाशी निगडीत आहे. त्यांना कधी त्यांचे समजत असतात काय लाठीचार्ज झाला, हे झालं, त्याच्यातून काही गैरसमज काहीतरी निर्माण झाले. जालन्याच्या लाठीमाराबद्दल तुम्ही म्हणताय, तेव्हापासून सुरू झालेली ती गोष्ट आहे. परंतु हेच सरकार आहे की त्यांनी ज्यावेळेस त्यांची रॅली मुंबईकडे येत होती त्यावेळेस नव्या मुंबईमध्ये त्यांनी त्यांचं मतैक्य झालं, गुलाल उधळला, मिठ्या मारल्या गेल्या. आम्हाला वाटलं बरं झालं काही का असाना काहीतरी मार्ग निघालेला दिसतोय. आम्हाला काही माहित नाही, मार्ग निघाला असेल तर आनंद आहे, काय बिघडत. काँग्रेस म्हणून तुम्हाला सर एवढंच वाटलं की मार्ग निघाला तर बरं आहे? आनंद आहे, आनंद. कसं शेवटी समाज महत्वाचा आहे. पक्ष राजकारण चालत राहील, परंतु एखाद्या समाजावरील अन्याय दूर होत असेल आणि कोणत्या दुसऱ्याला धक्का न देता दूर होत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये आनंदच होता. एक स्पष्ट प्रश्न विचारते सर तुम्हाला. भाजप नेहमी आरोप करतं की काँग्रेसने 70 वर्षात काय केलं. तसंच हा आरक्षणाचा जो प्रश्न आहे आणि मराठा समाजामध्ये जे तळागाळातले लोक आहेत त्यांना संधी मिळण्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यांचा एक रोख सर काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांवर सुद्धा आहे की म्हणजे मराठा समाजामधले जे वरच्या वर्गातले जे नेते आहेत त्यांचंही आमच्याकडे दुर्लक्ष झालंय असंही त्यांचं म्हणणं आहे. नाही, तो खरं म्हणजे तो प्रश्न अलीकडच्या कालखंडामध्ये ऐरणीवर आला आणि प्रामुख्यानं आला. आणि त्या पद्धतीनं आमचं ज्यावेळेस सरकार होतं आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे
मुख्यमंत्री होते हम्म. त्यावेळेस आम्ही आरक्षणाचं दिलं होतं. हम्म. आता त्याच्यामध्ये ते कोर्टात टिकलं न टिकलं हा वेगळा विषय, परंतु आम्ही आरक्षण दिलं होतं. ते टिकलं पाहिजे या मताचे आम्ही होतो, पण दुर्दैवानं ते टिकलं नाही आणि तो प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं आहे सर, ओबीसीना जे आरक्षण दिलं गेलं त्याच्यामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त कोटा मिळाला आणि त्यामुळे मग मराठा समाजातले तळागाळातले लोक बाजूला राहिले. याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? असं तर काय कुणी म्हटलेलं मला माहित नाही. ओबीसी समाज आहे, त्यामध्ये गरीब घटक खूप आहेत. त्यांचं जे आहे ते रक्षण त्यांचं झालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्यांच्या अधिकार आहे, त्यांचा हक्क आहे, त्याला कुठं धक्का लागण्याचं काही कारण नाही. आपण काळजी ती घेतली पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. या दोन्ही गोष्टी विचार करूनच माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं जे होतं आमचं महाविकास आघाडीचे, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही एकत्र असताना योग्य निर्णय हा आम्ही केलेला होता. तर तुमचं म्हणणं आहे आरक्षणाचा प्रश्न कोर्टात टिकला नाही किंवा राजकीय गणितं वेगळी असू शकतात, पण सर या निमित्ताने म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण पाहिलं की ग्रामीण भागामध्ये एक मोठी दरी पाहायला मिळाली मराठा आणि ओबीसी लोकांमध्ये. म्हणजे ह्यांनी यांच्या किराणा दुकानात जायचं नाही, यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा, असा महाराष्ट्र नव्हता सर. नाही, ही तर अत्यंत दुर्दैवाची अवस्था आहे. असं तर कधीच घडलं नाही पाहिजे. म्हणजे या पद्धतीनं जे पुढं गेलं ते अत्यंत दुर्दैवी. महाराष्ट्राला बिलकुल ते शोभणार नाही. प्रश्न असतील, काही विषयावर आपले मतभेद असू शकतात कोणाचे, परंतु ते व्यक्तिगत असण्याचे कारण नाही. व्यक्तिगत स्वरूप त्याला कधी देता कामा नये. त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण महाराष्ट्राचं तसं सामाजिक आपण पाहिलं तर आपल्या संतांमुळं, समाजसुधारकांमुळं आपल्यामध्ये खूप चांगलं हे राहिलेलं आहे. म्हणजे पण सर एखादा राजकीय नेता त्याचं कामगिरी बघण्यापेक्षा त्याची जात जास्त महत्वाची ठरते. एखाद्या नागरिकाचं सुद्धा तेच होतं की तो नागरिक असण्यापेक्षाही तो कोणत्या जातीचा आहे ह्याच्यावरच चर्चा जास्त होते. मग ह्याच्यात तोडगा कसा काढायचा? खरं आहे, हे मी पाहिलंय की महाराष्ट्रात मी 40 वर्ष आमदार आहे. 8 टर्म माझ्या पूर्ण होत आहेत आता. महाराष्ट्र असा कधी नव्हता. दुसऱ्या राज्यात गेलं तर पहिली जात सांगतात आणि नंतर नाव सांगतात, असं मी पाहिलेले राज्य आहेत शेजार पाजारचे सुद्धा. महाराष्ट्रात कधी असं जात सांगून कुणी कोणाचं हे केलं नव्हतं. अलीकडच्या कालखंडामध्ये धर्माचा वापर जसा राजकारणाकरता होण्यास सुरुवात झाली, काही लोक करतात हे खरे, काही लोक आता ते जातीचा वापराचा प्रयत्न ते करतात. एक थेट प्रश्न विचारते सर तुम्हाला. महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा त्याच्यावर आहे आणि त्यात सुद्धा मराठा मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे, मराठा नेत्यांचा एक दबदबा असल्यामुळे त्याची ही चर्चा जास्त होते. या सगळ्या मराठा आंदोलनामध्ये तुम्ही स्वतःला काय बघता? म्हणजे मराठा समाजाचा नेता, पश्चिम महाराष्ट्राचा नेता की सगळ्या जातीपातीच्या लोकांचा? मी आमची तर म्हणजे माझी सगळी परंपरा आमची एक पुरोगामी विचाराची राहिलेली आहे. खरं सांगतो म्हणजे आमच्या आजोबापासून वडिलांपासून तर माझ्यापर्यंत ती जपण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळं कोणत्या जात धर्माशी निगडीत आम्ही बोलत नाही किंवा फरक करत नाही आणि जातीशी नाही. कारण आमच्या संतांनी आणि सगळ्या पुरोगामी यांनी जे सांगितलं, मानव धर्म मानणारे आम्ही आहोत आणि त्या पद्धतीनंच विचार करतो. परंतु कुठं अन्याय असेल तर तो दूर झाला पाहिजे, कुठं मतभेद होत असतील तर ते दूर झाले पाहिजे, याचा प्रयत्न करणारे आम्ही आहोत. ही सगळ्या मराठा नेत्यांना विचारलं जातं सर की जर समजा कुणबी प्रमाणपत्र नागरिकांना, मतदारांना द्यायची झाली तर मग मराठा नेते सुद्धा ते कुणबी प्रमाणपत्र घेणार का? हा प्रश्न जो आहे ना तो साधारणतः मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं दिसतो आहे. बरोबर. इकडे प्रत्येक ठिकाणी विदर्भात त्याचं स्वरूप वेगळं आहे. इकडे उत्तर महाराष्ट्रात वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळं आहे, कोकणामध्ये वेगळं आहे. बरोबर. त्यामुळं तो प्रश्न, तीव्रता त्याची जी आहे ती मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने दिसते आहे. आम्ही आता मध्य महाराष्ट्र इकडं ज्यावेळेस असतो त्यावेळेस तर आमच्या डोक्यात येतं नाही हा विषय. खरं सांगतो, कुणबी आणि मराठा हा फरक सुद्धा येत नाही आमच्या याच्यात. आणि इकडं कोणाचंही कुणबी निघतं हे खरं आहे. तर तो काय विषय तसा नाहीये. मराठवाड्याचा विषय तुम्ही काढलात आता.
अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री हे भाजपमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मराठवाड्याची सगळी समीकरणं बदलली आणि एकूणच राज्याचे माजी मुख्यमंत्रीच भाजपमध्ये गेल्यामुळे बरीच चर्चा झाली. काँग्रेसला या प्रश्नाचा सामना सतत करावा लागलाय सर, की बरेचसे तुमचे खंदे नेते भाजपमध्ये जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला आपली एक ताकद उभी करावी लागते. नाही, बिलकुल खरं आहे तुमचं, की ज्यांना मोठी मोठी पदं दिली, ज्यांना ताकद दिली, काँग्रेसच्या माध्यमातून ज्यांनी संस्था उभ्या करून सगळ्या प्रकारची ताकद निर्माण केली त्या क्षेत्रामध्ये, मोठाले संस्थानिक झाले ते काँग्रेसच्या जीवावर झाले. सत्ताची पदं मोठमोठी दिली, म्हणजे कोणाला विरोधी पक्षनेते पद होतं, कोणाला मंत्रीपद होते, कोणाला मुख्यमंत्री पद होते, 4-4 वेळा एका कुटुंबात मुख्यमंत्री पद मिळालं. असं असताना काँग्रेस सोडून जाणं हे बिलकुलच योग्य नाही. परंतु याच्यामध्ये कशामुळे गेले सर एवढे मोठे नेते? माझं मत 2 कारणं जरी सांगत असले, कारण आपण पाहतो की आता महायुतीचं सरकार बनत असताना पुन्हा तिसरे जाऊन मिळाले त्यावेळेस त्याचे कारण आणखी वेगळे आहेत. पण काहींना सत्तेचं आकर्षणच फार असतं, त्यांना कुठं काही करून अशी उडी मारून जायचं, जिथं सत्ता असेल तिथं जायचं, मंत्रीपद घ्यायचं. भ्रष्टाचाराची प्रकरणं असतात, ईडी मागे लागलेली असते, ते तर आणखी आहेच. ते तर कारण असतं, ते कारण दाखवायला सुद्धा असतं का बाबा चाललं आम्हाला त्रास होईल असं दिल्लीला सांगायचं, भेटून यायचं, सांगायचं का दिल्लीला की पहा आम्हाला त्रास होईल बरं का, मग आम्ही असं होतंय, मुलाला त्रास होईल, मुलीला त्रास, असं करायचं आणि परत उडी मारायची तिकडं आणि मग परत पद घ्यायचं, परत काय जे गोळा करता येईल तेवढं करायचं, परत येतात 5-5 वेळा झाल्यात काही. बरं, पण ह्याच्यामुळे जनतेला विश्वास राहिलेला नाही की कोणता नेता कोणत्या पक्षात असेल आणि कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवेल आणि मग कुठे जाईल. त्यामुळं जनतेनं असा विचार आता जनतेनं करायचा असतो. जनतेनं याचं मूल्यमापन केलं पाहिजे आणि ही शिस्त आणायची असेल तर जनतेच्या हातात आहे शिस्त आणणं. जो असा कोणी उड्या मारतो त्याला त्याची जागा दाखवण्याचं काय जबाबदारी जर जनतेनं घेतली तर सगळी दुरुस्ती होऊ शकते. मला तुमचं एका निवडणुकीमधली प्रचार यात्रा आठवते सर, बहुतेक संगमनेरच्या परिसरातली होती आणि तुम्हाला ते विचारत होते की या निवडणुकीमध्ये तुमचा काय वाटा आहे, तर तुम्ही म्हणालात मी काँग्रेसला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे. जशा मोठ्या मोठ्या काँग्रेस नेत्यांना ऑफर आल्या भाजपच्या, तुम्हाला कधी आली होती का? नाही, मला ते त्यांनी ऑफर दिली नाही, माझ्या मनातही विचार आला नाही. एक विचार घेऊन चालणं आणि विशेषतः काय काँग्रेस बरोबर मी आहे आणि आमची पिढ्यानपिढ्या आम्ही काँग्रेसच्या विचाराने येतो, याला कारण एकच आहे की आम्हाला तो काँग्रेसचा विचार पटतो, त्या विचाराबरोबर आम्ही आहोत. जो विचार काँग्रेसचा आहे तो मला पटतो म्हणून मी काँग्रेस बरोबर आहे आणि तो विचार वेगळा कोणताच नाही. आपल्या राज्यघटनेच्या प्रिअम्बल मध्ये असलेले जे तत्व ते काँग्रेसचे तत्व ते आम्हाला मान्य आहे म्हणून काँग्रेस बरोबर. काँग्रेस नेते पुन्हा पुन्हा हे सांगत असतात. आता मुख्यमंत्री पदाचा विषय आपण मगाशी म्हणत होतो, तर तुमच्याच पक्षामध्ये पृथ्वीराज चव्हाण आहेत जे ज्येष्ठ नेते आहेत, नाना पटोले आहेत ते सुद्धा वरिष्ठ नेते आहेत तुमच्या पक्षाचे. जर तुमच्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या तर ही मुख्यमंत्री पदाची चढाओढ तुमच्यामध्ये पण पाहायला मिळणार का? नाही, हा निर्णय शेवटी आम्ही सांगितलं का प्रथमतः आघाडीमध्ये तो निर्णय आमचा होईल, आमचे सगळे प्रमुख एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर काँग्रेसला काही विषय असेल तर काँग्रेसचे श्रेष्ठी आदरणीय सोनियाजींच्या शब्दापुढे कुणी जात नाही आमच्याकडे. त्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो. जर काँग्रेसची जबाबदारी आली तर आघाडीचा विषय आहे, आघाडीने निर्णय घ्यावा, आम्ही त्याबाबतीत काही बोलत नाही. परंतु आमचे जे निर्णय असतात ती प्रक्रिया आदरणीय सोनियाजींचा शेवटचा शब्द असतो, राहुलजींचा शब्द असतो, खरगे साहेब आमचे आहेत की जे बरोबर काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या मताला खूपच मूल्य असतं. सर, लोकसभेमध्ये तुम्हाला एक सिंपथी होती महाविकास आघाडीला, उद्धव ठाकरेंची लोकप्रियता होती, काँग्रेस सुद्धा चांगली कामगिरी करत होतं, शरद पवार पूर्णपणे मैदानात उतरलेले होते. पण आता विधानसभेमध्ये थोडंसं चित्र बदललंय. आता हे फॅक्टर तुमच्या मदतीला तेवढे येणार नाहीत. मग जनतेपुढे जाताना तुमचं नॅरेटिव्ह काय? खरं सांगू का तुम्हाला की लोकसभेला आम्हाला यश खूप मोठं मिळालं, नाकारता येणार नाही कोणाला. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं? नाही, अपेक्षा होतीच ही, तितकं ते मिळालं. हे बरोबर मिळालं, ते काही अडचण आमची नाही. कदाचित थोडासा काही ठिकाणी व्यवस्थितपणा आम्ही आणला असता तर आणखी 4 जागा आमच्या होऊ शकत होत्या असं माझं मत आहे. बरं, परंतु आम्ही आता विधानसभेला काय असं म्हणाल तर माझं मत असं आहे
की जनता अत्यंत जागृत आहे महाराष्ट्राची. त्यांना लोकसभेला भारतीय जनता पक्षाचं राजकारण करण्याची पद्धत, त्यांचं तत्वज्ञान याच्यावरतीच त्यांचा आक्षेप होता. आता आता तर विधानसभेला जे महायुती सरकार आहे ते जशा पद्धतीनं बनलं, ज्या पद्धतीने कारभार करतंय, जितका भ्रष्टाचार त्यामध्ये चाललेला आहे, त्यांच्यामध्ये असलेला गोंधळ, त्यांच्यामध्ये सुंदोपसुंदी प्रचंड चाललेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या, आणि जी शिस्त बिघडून टाकलेली आहे पूर्णपणे. जेव्हा 8व्या टर्मला ज्यावेळेस मी बसलो त्यावेळेस 8ही टर्ममध्ये सगळ्यात वाईट 5 वर्षाच्या कालखंडामध्ये हे 2-2.5 वर्षाचा कालखंड मी पाहतो. जर इतका वाईट आहे की तो मला वाईट वाटतोय, थर्ड पार्टी म्हणून जरी पाहिलं तरी वाईट वाटतो, तर जनतेला ते वाटतंय. जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे सर. आता निवडणूक आहे आणि जनता काय सांगते त्याच्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे नाहीत सर, पण तुमचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर एवढे आमदार गेल्यामुळे. पण त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, जर नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आधी दिला नसता तर तुमचं सरकार तुम्हाला वाचवता आलं असतं. हे अगदी बरोबर आहे. कारण काय आलं, नाना पटोलेंनी राजीनामा दिला. आता ते आमचे अध्यक्ष झाले प्रदेश काँग्रेसचे, परंतु त्यामुळे परत अध्यक्षाची जी निवड करायची होती आम्हाला, ते आम्ही प्रयत्न करून होऊ शकली नाही. पण सर एवढे रिक्त राहिली पोस्ट. त्यामुळं ती होऊ शकलं नाही. त्याच्याकरता आम्ही प्रयत्न केले काँग्रेस म्हणून सुद्धा. तिथे अध्यक्ष असता तर ज्यावेळेस काही आमदार बाहेर जात आहेत असं दिसल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करून तिथंच बरोबर थांबवता आलं असतं. म्हणजे आपण पक्षांतर बंदी कायद्याचा वापर करण्याच्या मधले अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षाला खूप आहेत. बरोबर. आणि दुर्दैवानं आमचे अध्यक्षच तिथे नव्हते आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झाले. दुसरा घटक हा पण आहे की जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, म्हणजे त्यांनी एक नैतिक मूल्यांवर राजीनामा दिला असं आपण म्हणूया, तरी सुद्धा सरकार वाचलं असतं. नाही, ते सुद्धा काही बाबतीत बरोबर आहे, परंतु उद्धवजींचा स्वभाव मी पाहिला. त्यांना अशी त्या आकर्षण याचं मी मुख्यमंत्री मला राहू द्या असं त्यांनी केलं नाही. आणि तसा प्रयत्न केला असता बरं झालं असतं, परंतु त्यांनी राजीनामा दिला. माझ्याबरोबर आमदारच नाहीयेत, माझ्या पक्षाच्या नेत्यांचाच माझ्यावर विश्वास नाही. ते तत्वावर याच्यावर गेले, म्हणजे ते तत्वावर गेले. नैतिकता त्यांनी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे त्यांचं ते म्हणून इतिहासात तशी नोंद होईल त्यांची. राजकारण म्हणून काय वेगळी होईल, पण इतिहासात ही पण नोंद होईल सर की तुमचं सरकार कोसळलं. ही नोंद होईल, परंतु यांनी वैचारिक दृष्टीनं पाहिलं, नैतिकता त्यामध्ये पाहिली की नाही माझ्या आमदारवर चाललं. तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. त्यावेळेस शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त केलेली होती, पण तुम्हाला जेव्हा कळलं अशी घटना घडली आहे तेव्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून तुम्हाला वाटलं काय करावं आता? नाही, याच्यामध्ये झटपट काही कारवाई करणं आवश्यक असतं. दुर्दैवानं अध्यक्ष जागेवर नव्हते. उद्धवजींचा सुद्धा जो विचार होता की जर म्हणजे त्यांनी कोणाला रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला नाही. म्हणजे असं वैशिष्ट्यपूर्ण रोखण्याचा प्रयत्न केला, पण आमदार परत यायला तयार नव्हते. त्यांनी नैतिकतेच्या पातळीवरती गेले आणि जर नसतील माझ्या बरोबर तर मी राहत नाही असं म्हणण्यापर्यंत गेले. हे सगळ्यांना जमणारी गोष्ट नाहीये राजकारणामध्ये. सगळेजण ओढण्याचाच प्रयत्न करीत असताना त्यांनी वेगळं मत दाखवलं. परंतु काय असतं, हे याच्या कसोटीवर, राजकारणाच्या कसोटीवर थोडंसं वेगळं ठरत असलं तरी त्यांनी एक वेगळा इतिहास मात्र निर्माण केला. म्हणजे तुमचा उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा आहे? पाठिंबा त्याच्यात असं दोन्ही बाजू आहेत. तुम्हाला राजकारण करत असताना वेगळं वागता येत असतं, नैतिकतेच्या बाबतीत वेगळं वागता येत असतं. अटलजी असं म्हणले होते की मी चिमट्याना सुद्धा एक मत मला पाहिजे, ते चिमट्याना सुद्धा उचलणार नाही मी. ज्यावेळेस अटलजीचे विचार होते. आता नाही, आता ओढा तढा तोडा, पैसे खर्च करा, विकत घ्या, हे सध्या त्याला ऑपरेशन लोटस आणि अटलजींचे विचार टोकाचे फरक आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे की तुम्ही अटलजींचे विचार सांगताय. अजून एक प्रश्न सर विचारायचा आहे की लोकसभेमध्ये तुम्हाला महाविकास आघाडीलाच दलित आणि मुस्लिम मतं खूप मिळाली, उद्धव ठाकरेंच्याकडे मुस्लिम मतं खूप वळली आणि उद्धव ठाकरे राज्यभरामध्ये प्रचार करत होते. एका अर्थाने उद्धव ठाकरे तुमचा चेहरा होते लोकसभेला. पण आता विधानसभेमध्ये मात्र काँग्रेस मोठा भाऊ आणि उद्धव ठाकरेंकडे थोडंसं कमी वजन असं दिसतंय. या स्थितीमध्ये कसं होणार? नाही, असं एक लोक मतं दिलेत, मुस्लिम समाजाने दिले, मागासवर्गीय गरीब माणसांनी मतं आम्हाला दिली.
त्यांनी खरं दिले मतदान उद्धवजींचं यांचं सगळं सामूहिक नेतृत्व आमचं आहेच आहे. परंतु त्यांनी मतदान केलं सगळ्यांनी हे लोकशाही वाचवण्याकरता केलं असं माझं मत आहे. ही राज्यघटनेची जपवणूक रक्षण करण्याकरता लोकांनी मतदान केलेलं आहे, हे नाकारता येणार नाही. आणि ते अजून संकट संपलेलं नाही या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे हा जो सर्वसामान्य माणूस आहे की ज्याला या देशात लोकशाही पाहिजे, ज्यांना या देशातली राज्यघटना पाहिजे, ते आजही आमच्या बरोबर राहणार आहेत. त्यात काय अडचण मला वाटत नाही. सर, आकड्यांचा खेळ जर बघितला तर महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं तेव्हा अजितदादा तुमच्या बरोबर होते, एकनाथ शिंदेचा गट तुमच्या बरोबर होता आणि त्यामुळे बहुमतापेक्षा सुद्धा जास्त संख्या तुमच्याकडे होती. पण आता परिस्थिती जर आपण 19च्या निवडणुकांची बघितली तर भाजपच्या 105 जागा, एकनाथ शिंदेचे 40+ आमदार, अजितदादांचे 40+ आमदार, म्हणजे आत्ता तरी महाविकास आघाडीचं पारडं जे आहे ते थोडंसं खाली झुकलेलं वाटतंय. या स्थितीत तुमची रणनीती काय? नाही, रणनीती आता एकच आहे की निवडणूक आलेली आहे. आमचा अंदाज आहे की 15 नोव्हेंबरच्या दरम्यान निवडणूक होईल. बरं, पुढे लोटण्याचा कार्यक्रम केला जातोय ही शंका आमच्या आणि जनतेच्या मनामध्ये आहे की आत्मविश्वास नाही, भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे. महाराष्ट्र कसं निर्णय देईल याची काळजी त्यांना वाटते, ते पुढे लोटण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं कळतंय आम्हाला, असं काही समजण्याचं कारण नाही. परंतु एकंदर लोकसभेला दिलेला लोकांनी जो निकाल दिला आणि आता सुद्धा जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे ते यांचे आता किती याला महत्व नाहीये. बरं, नंतर काय, नंतर कदाचित तुम्हाला म्हणजे माझं आता हे रेकॉर्ड होऊन राहिले, लक्षात घ्या. मी तर सांगतो की यांचे 100 कदाचित ही महायुती ही 100च्या आत आली तर आश्चर्य मानण्याचं कारण नाही, इतका रोष लोकांचा आहे. महायुती 100च्या आत राहील असं तुम्ही म्हणताय. सर, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातात निवडणूक होती विधानसभेची निवडणुकीच्या आधी, पण नंतर मात्र भाजपनं ती निवडणूक पूर्ण फिरवली, केंद्रीय मंत्र्यांना उतरवलं आणि ती निवडणूक जिंकली. महाराष्ट्रामध्ये सर आता महायुती आहे आणि त्याच्याबरोबरच छोटे छोटे कितीतरी पक्ष आहेत ज्यांची भाजप मदत घेत आहे. राज ठाकरे आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा नेमका कोणाला फायदा होईल ते माहिती नाहीये. या स्थितीत तुम्हाला काय वाटतं? नाही, खरं आहे की भारतीय जनता पक्ष हे डावपेच कुटील नीती हा त्यांचा कायमच विषय राहिलेला आहे. ते कधी सरळ राजकारण, तत्वाचं राजकारण, विचाराचं राजकारण, सत्ता कशी हासिल करता येईल आणि त्याच्याकरता काय काय फंडे वापरता येतील, निवडणूक जिंकण्यासाठीचे फंडे आहेत सर. ते कधी नैतिक असावात, कधी कधी कोणत्या प्रकारचे वापरतात ही वस्तुस्थिती म्हणजे बोलण्याचं म्हणजे काही करण्याची तयारी सत्य करता, हे तर भारतीय जनता पक्षाचं अलीकडच्या कालखंडातलं वैशिष्ट्य. अशी काँग्रेसची नाही अशी या टोकापर्यंत आम्ही जात नाही, मी जास्त इतिहासात जात नाही. परंतु भारतीय जनता पक्ष अत्यंत टोकाचं काही खालच्या पातळीच जाऊन म्हणजे करण्याचा प्रयत्न त्यांचा, निवडणूक आयोगाचा उपयोग कसा करतायत. काँग्रेसच्या काळामध्ये याच्यात पाहिलं किंवा पूर्वी नव्हतं ते आता आपल्याला दिसतंय. अनेक स्वायत्त संस्थांचा वापर ते कसा करतायत, त्यांचा कशा पद्धतीने धाक निर्माण करतायत, माणसाला बेजार करण्याचं काम करतायत, इलेक्शनच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना आत घालण्याचं काम करतायत. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाची ही कृती ही नैतिकतेच्या दृष्टीनं बिलकुल बरोबर नसते. पण राजकारणाचा आणि आकड्यांचा खेळ जो आहे, नाही, राजकारणाचा जरी असला तरी आपली लोकशाही आहे, स्वायत्त संस्था स्वायत्त राहिल्या पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं असतं. असं असतं तो आता हे तिसरं फ्रंट करणं, माणसाचे फाटाफूट मताची करणं, हे तर आणखी त्यांच्या दृष्टीनं फार किरकोळ गोष्टी इतक्या वाईट करू शकतात जे एका मुख्यमंत्र्यालाच जेलमध्ये घालायचं इलेक्शनच्या काळामध्ये, नेत्यांना जेलमध्ये घालायचं जे करू शकतात त्यांच्या दृष्टीनं हे तर आहेत. पण जनता महाराष्ट्राची हे लक्षात ठेवा. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये यावेत यासाठी बरेच प्रयत्न लोकसभेच्या आधी सुद्धा झालेले होते. वैचारिक दृष्ट्या तुमची जवळीक आहे, राजकीय जवळीक आहे, पण तरी सुद्धा प्रकाश आंबेडकर काही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंबरोबर यायला तयार नाहीत. काय कारण आहे सर? माहित नाही. आता हा आम्ही प्रयत्न असा केला की जे समविचारी आहे, पुरोगामी विचारी आहे, जे राज्यघटना आणि लोकशाही वाचू इच्छितात त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही लढाई करावी, कारण ऐतिहासिक लढाई आपण करतो आहोत हा उद्देश आमचा होता. आता जे आले ते आले, त्यांच्याबरोबर लढलो, आम्ही जिंकलो असं आमचं मत आहे. महाराष्ट्राकरता जिंकलो एवढंच नाही, देशामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला आता ते बोलायला लागलेत. पहा, आता राज्यघटनेवर ते बोलायला लागले, लोकशाहीवर बोलायला लागले. जे राज्यघटना बदलण्याचं बोलतो ते 400च्या पार केलं का राज्यघटना बदलू, ते आता ते नॅरेटिव्ह लोकसभेच्या वेळेस होतं. मला पुन्हा प्रकाश आंबेडकरांकडे यायचंय की त्यांच्यामुळे जी मतदारसंघात मतं फुटतील,
राज ठाकरेंसारखे पक्ष त्यांच्या बरोबर असल्याने फुटतील, अजून छोट्या छोट्या पक्षांना भाजपने बरोबर घेतलंय. त्याचा प्रयत्न धडपडती चाललेली एक मताचं विभाजन करून कसं आपले मत वाढवता येतील. ठीक आहे, त्यांचा तो, परंतु जनता महाराष्ट्राची हे लक्षात ठेवलं पण पाहिजे. तुम्हाला काय वाटतं अखेरपर्यंत प्रकाश आंबेडकर का नाही असं आले आहे की तुमच्या बरोबर? लोकसभेच्या वेळेस सुद्धा आम्ही प्रयत्न केला, ते नाही आले. आता येणं आवश्यक होतं, आले नाही. परंतु जनतेनं निर्णय देताना काय दिला आपण माहिती पण आपल्याला. विधानसभेमध्ये काय कारण ठीक आहे, असावं? आता असं आहे की आमच्या प्रामाणिक प्रयत्नानंतर सुद्धा कोणी येत नसलच तर आम्ही तरी काय करणार आहे. पण शेवटी सर, असं प्रकाश आहे, आंबेडकरांनी त्यांचे हेही कारण बोलून- काय कारण आहे हे त्यांना विचारलं पण पाहिजे. त्यांच्या हेतूंवर आणि शंका शेवटी घेतली जाते. जनता लक्ष ठेवून जनतेनं निर्णय घेतला पाहिजे. त्यांचे हेतू पण सर, काय त्यांच्या काय हेतूंवर शंका घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कोणाबरोबर जाणार नाही हे तुम्ही लिहून देता का? नाही, त्यांच्या जेव्हा जनता हे पाहते आहे, जनतेची कृती करावी ठरवणारा इथं जो जज आहे तो पूर्ण जनता आहे. त्यामुळे जनता त्याच्यात योग्य मत आपले बनवत असती, त्या पद्धतीने निर्णय देते. लोकसभेला लोकांनी मतदान केलं, ते महाविकास आघाडीला केलं. मुंबई, नाशिक, पुणे हा जो सगळा शहरी भाग आहे, इथे सुद्धा राज ठाकरे जर भाजपच्या सोबत गेले तर तुमचं नुकसान होऊ शकतं, उद्धव ठाकरेंचं होऊ असं शकतं. मला वाटत नाही. राज ठाकरे पूर्वी जे होते आणि जी क्रेज त्यांची होती, ती क्रेज आता नाही या मत. म्हणजे आम्हाला जे अभिप्रेत राज ठाकरे, काय कारण असतील ते त्यांना विचारा वाटलं असतं. परंतु खरे राज ठाकरे, त्यांचं खरं स्वरूप आणि आताचं स्वरूप यात मूलभूत फरक आहे. सर, तज्ज्ञांना असं वाटतंय की या निवडणुकीमध्ये 6 पक्ष तर आहेत, पण 6 नाही 12 रंग आहेत. आणि छोटे छोटे पक्ष म्हणजे लोकसभेच्या पेक्षा विधानसभेची एक मतदारसंघ घेतला 3.5 लाखापर्यंतचा जवळजवळ, तर तिथे छोट्या छोट्या पक्षांनी जर फाटाफुटी केल्या, मतं फोडली तर महाविकास आघाडीला जास्त फटका बसू शकतो. आता तिसरी आघाडी सुद्धा झाली आहे. नाही, काही प्रयत्न केले, तिसरी आघाडी, आणखी काही सगळ्या पद्धतीनं प्रयत्न भारतीय जनता पक्ष करणार हे आम्हाला समजतं. पण आम्हाला समजतं तसं जनतेलाही समजतं. लोकसभेला हे प्रयत्न केले नाही असं नाही, सगळं केले प्रयत्न. तरी जनता इतकी जागृत आहे, ओळखून आहे की फसणार नाही या मताचे आम्ही आहोत. आणि महाविकास आघाडीच्याच पाठीशी महाराष्ट्राची जनता ठामपणे राहील. सर, आता शाहू महाराजांना तुम्ही लोकसभेमध्ये तिकीट दिलं तरी सुद्धा संभाजीराजे तिसऱ्या आघाडीमध्ये आहेत, बच्चू कडू आहेत, राजू शेट्टी आहेत. या मित्र पक्षांना तुम्ही आपल्याबरोबर का नाही पकडून ठेवू शकला? ठीक आहे, आम्ही प्रयत्न केले, परंतु असं आहे की प्रयत्न आमचा प्रामाणिक असतो की भारतीय जनता पक्षाला विरोध करावा, त्यांच्या तत्वज्ञानाला, विचाराला. त्यांनी ज्या पद्धतीने सरकार बनवलं त्याला विरोध करावं. आम्ही प्रयत्न करतो. जे बरोबर आले त्यांनाच घेऊन शेवटी जावं लागतं. एखाद्याच्या आग्रह धरत असताना तरी एक मर्यादेच्या पलीकडे काय आग्रह धरणार आहे? आग्रह सगळ्यांना बरोबर आहे. पण राजकारणामध्ये जर भाजप एक प्रकारचं राजकारण करत असेल असं तुम्ही म्हणताय, तर त्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची काय रणनीती आहे? नाही, भाजप करीत असलं तरी आम्ही जनतेकडे जातोय, जनतेमध्ये जागृती निर्माण करतोय, जनतेला वस्तुस्थिती समजून सांगतोय आणि जनता आमच्या बरोबर आहे. त्यामुळं काही प्रयत्न केले तरी शेवटी लोकांना कळतंय का हे उद्योग काय चाललेले आहेत. आणि जर असं आहे की ही जर पुरोगामी विचाराची आहे तर यांनी भारतीय जनता पक्षाला मदत होणारी कोणती कृती नाही केली पाहिजे हे जनतेला समजतंय. त्यामुळे काही आम्हाला अडचण वाटत नाही, जनता आमच्या बरोबर राहील. म्हणजे छोटे छोटे पक्ष, तिसरी आघाडी, याच्यामुळे तुमचं काहीही नुकसान काही नाही. जनतेपुढे जाऊ, आम्ही समजून सांगू. आज जनतेला महाविकास आघाडी म्हणूनच द्यायचंय. अशा वेळेस ज्यावेळेस फाईट चालू असते, कोण निवडून द्यायचं आणि कोणला बाजूला ठेवायचं, अशी जेव्हा फाईट चालतं त्यावेळेस तिसरे आपोआपच खाली जातात. काही अडचण येत नाही. लोकांना आता महाविकास आघाडीला ताकद द्यायची आहे, त्यांच्या हातात सत्ता द्यायची आहे, लोक आमच्याबरोबर राहतील. तुमच्या सगळ्या विरोधकांबद्दल आपण बोललो, पण तुमचं नाव घेतलं ना सर, म्हणजे बाळासाहेब थोरात असं नाव घेतलं की अजून एक नाव सगळ्यांच्या मनात येतं, ते म्हणजे विखे पाटील घराण्याचं. राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील. नगर जिल्ह्याचं राजकारण ज्याला समजलं त्याला महाराष्ट्राचं राजकारण थोडं कळू शकतं असं म्हणतात. सर, थोरात आणि विखे पाटील यांच्या घराण्यांमध्ये हे काय वैर आहे का स्पर्धा आहे? नाही, खरं जे वैरवीर असं असायचं काही कारण नाही राजकारणात. राजकारण हे कधी व्यक्तिद्वेषाचं नसावं या विचाराचे आम्ही आहोत. पूर्वीचा एक काळ असा होता की एकमेकाच्या विरुद्ध भाषणं करायचे आणि म्हणजे डाव्या विचाराचा कालखंड बोलतो आणि नंतर जेवणाकरता एकमेकाकडे जायची. हा कालखंड तसंच असलं पाहिजे, राजकारण या मताचं आहे. म्हणजे तुम्ही आधी महसूल मंत्री होतात, आता राधाकृष्ण विखे पाटील या सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. म्हणजे आजी माजी महसूल मंत्र्यांचा हा नगर जिल्हा आहे. असं आहे की याच्यामध्ये आपले जे काम आपण करतोय ते प्रामाणिकपणे करणं आणि त्यामध्ये नैतिकता टिकवणं,
राजकारण असतंच, ते हरकत नसती, पण व्यक्तिद्वेषापर्यंत न जाणं हे हो. सगळ्यात महत्वाचं. तर व्यक्तिद्वेषाचा ज्यावेळेस उल्लेख. ज्यावेळेस असं आहे का पुढची बाजू कशी वागते याच्यावर हम्म. अवलंबून असतं. हम्म. आम्ही कायमच प्रयत्न केलाय की चांगले रिलेशन ठेवायचा, परंतु कधी कधी लोक ज्यादा ॲम्बिशियस होतात, महत्वाकांक्षी होतात, त्यांना काहीतरी वेगळं वाटतं, आपल्याला कुणी शत्रू नसावा असं वाटतं, विरोधक नसावा असं वाटतं, ते क्रूर पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी दुसरी बाजू शांतच राहील असं काही होत नाही, असं आहे. पण ह्याच्यात कोण असं वागतंय आणि कोण शांत हे आहे? जनता माहिती आहे सगळ्यांना. जनता सगळ्यांना ओळखते, तेव्हा तो काय प्रश्न नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत राहतो, हा. आम्ही आमच्या पद्धतीनं मतदारसंघ सांभाळतो, लोकांना मदत करत राहतो, आमच्या संस्था, हे सगळं जर बरोबर. पाहिलं, फार विरोधक सुद्धा, बरोबर. माझ्या मतदारसंघाचे विरोधक सुद्धा जे असतील, हो. त्यांना जरी तुम्ही विचारलं सर, तरी तुमची प्रतिमाच सगळ्यांच्या मनामध्ये अशी आहे की बाळासाहेब थोरात यांच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष नाही, जे काही असेल ते राजकारणाचा भाग आहे. पण जेव्हा तुमच्याच संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील तुम्हाला आव्हान देतात की मी तुमच्या विरोधात उभं राहिलो तर तुम्ही हराल, त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता ठीक आहे, ते आव्हान त्याचं फार छोटा आहे वयानं तो माझ्यापेक्षा, परंतु आहे, चला ते देता येत आव्हान, तो त्यांचा अधिकार आहे. ते छोटे असले तरी ते विखे पाटील घराण्याचं आव्हान आहे तुम्हाला. आव्हान आता ते देता येत आव्हान, माझं मी काय म्हणू शकतो? मी काय कोणाला थोडंच म्हणू शकतो उभं राहू नका? उभं राहायचं त्याचा अधिकार राज्यघटनेनं दिलेला आहे, ते उभे राहू शकतात, काय हरकत नसती. तो काय, तो विषय काही फार तुम्हाला असं माझ्या वाटतं की तुम्हाला असं वाटतं ते उभे राहिले तर एकूणच लाडकी बहीण योजना आणि सरकार याचा फायदा त्यांना होईल आणि तुमच्या समोर आव्हान निर्माण होईल? खरं सांगू तुम्हाला की मी इतके वर्ष आहे राजकारणामध्ये, आणि आम्ही राजकारणात निवडणुकीपुरतं काम न करणारे माणसं. 365 दिवस काम चालतं, 365 दिवस आमचा कार्यकर्ता काम करत असतो. म्हणजे फक्त निवडणुकांचं राजकारण नसतं. आणि त्याच्यामध्ये मी आता चॅनलवर बोलतोय, तुमच्याबरोबर बोलतोय, कोणताही राजकीय फरक करत नाही आम्ही. एकदा इलेक्शन संपलं राजकारण. पण म्हणजे राधाकृष्ण विखे पाटीलांशी सुद्धा तुमची राजकारणाच्या पलीकडे मैत्री आहे? मी मतदारसंघ म्हणून सांगतो, कारण मतदारसंघाचा विषय चाललेला आहे. आम्ही खरंच व्यक्तिगत असा प्रयत्न केला नसावा, असं हा प्रयत्न केला. ठीक आहे, भारतीय जनता पक्ष त्यांचा आहे, मी काँग्रेसचा आहे, तसं झालं. पण आधी तुम्ही दोघंही काँग्रेसमध्ये होतात आणि नंतर ते भाजपमध्ये गेले. त्या स्वभावाचे ते भाग आहेत. मी मतदारसंघ म्हणून सांगतो, इतकं छान वातावरण माझ्या मतदारसंघामध्ये असतं. आता ह्या कुणीही असलं तरी थोडाफार विरोध असतो, हे असतं, मनाचा खेळ, राजकारण, हे गृहीत धरलं तरी जर पाहिलं तर माझं कायम मताचं जी टक्केवारी वाढत गेलेली दिसते, लीड वाढत गेलेली दिसतंय. हे दिसतं याला कारण सातत्यानं चाललेलं काम. आणि लोक जी चर्चा करतात ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, विखे पाटील विरुद्ध शरद पवार, विखे पाटील विरुद्ध थोरात घराणं, या स्पर्धेची खूप चर्चा होते. सर, तुम्हाला काय वाटतं, ह्याच्यावर काय तोडगा असू शकतो? नाही, थोडं म्हणजे याच्यामध्ये राजकारण आहेच आहे, ते असलं पाहिजे, कारण लोकशाहीनं दिलंय तुम्हाला, राज्यघटनेनंच पक्ष दिले, मतमतांतर दिले, बरोबर, सत्ताधारी दिला, विरोधी पक्ष दिला, ते काय चुकीचं थोडंच आहे. ती सिस्टीम आहे चालवण्याची, ती बरोबर आहे. त्याच्यात व्यक्तिद्वेष नसला पाहिजे, या मताचा मी आहे. आता याच्यामध्ये पाहिलं पाहिजे आपण का याच्यात कोण चुकतं कोण बरोबर, असं जर पाहिलं आणि जनता पाहत असते, त्यामुळे काही अडचण येणार. म्हणजे शेवटी तुम्ही केजरीवालांसारखं जनतेवरच सोपवलाय हा निर्णय. शेवटी जनताचा सार्वभौम ती. सर, तुमचा मतदारसंघ दूध संघ आहे, साखर कारखाना आहे, तुम्ही तिथे शेतकऱ्यांसोबत केलेलं काम, गावकऱ्यांच्या सोबत केलेलं काम, हेही तेवढंच चर्चेमध्ये असतं. संगमनेर म्हटल्यावर बाळासाहेब थोरात यांचं एक वर्चस्व असं म्हटलं जातं, पण तुमचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केली आणि आता ते विधान परिषदेचे सदस्य सुद्धा आहेत. तुमच्या मनात कुठेतरी सल आहे की तुम्ही त्यांना रोखू शकला नाहीत किंवा त्याच्यावर उत्तर निघालं असतं? नाही, तो अपक्ष आमदार म्हणून आता सभागृहात आहे, विधान परिषदेमध्ये आहे. जितकं चांगलं काम करायचं तितकं करण्याचा प्रयत्न तो करतोय, असं माझं मत आहे. पण ते तुमच्यासोबत असते तर? नाही, असं आहे की एक तर आता तर आपण 18 वर्षाच्या मुलालाच अधिकार दिलेत मतदान करायचं. तो वडिलापेक्षा वेगळं मतदान करू शकतो, हा अधिकार देणारे राजीव गांधी आहेत. त्यामुळं असं आहे की असं जर त्याच्या मनात काय आहे त्या पद्धतीनं तो जाऊ शकतो, हा अधिकार त्याचा आहे, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही? त्यानं कुठं जावं, काय करावं, शेवटी त्याचा अधिकार आहे. त्याने काम चांगलं करावं, चुकीचं काम किंवा बदनामी होणारं काम होणार नाही त्याच्या हातून, परंतु चांगलं काम केलं ठीक आहे, करतोय काम चांगलं कर.
काय बिघडत नाही आमचं. पुढच्या पिढीचा विषय निघालाच आहे सर. सुजय विखे पाटील, सत्यजित तांबे आणि तुमची मुलगी डॉक्टर जयश्री थोरात कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्या, आणि त्यांचंही तिथे भरपूर काम आहे. तर तुम्हाला काय वाटतं की तुमचा राजकीय वारसा तुमच्या मुलीकडे जाऊ शकतो? एक लक्षात घ्या की खरं म्हणजे आमच्या संस्था खूप चांगल्या आहेत सहकारातल्या. हो. महाराष्ट्रातल्या ज्या चांगल्या सहकारी संस्थांचं ज्याचं नेटवर्क असेल त्या आम्ही वरच्या क्रमांकाला ठीक आहोत बरोबर. असं माझं मत आहे. मी बरोबर. काही एकदम कोणाला कमी लेखत नाही. माझं इतरही राजकीय हे चांगलं संघटन चांगलं आहे. कार्यकर्त्याचं नेटवर्क फार मोठं आणि सुंदर नेटवर्क आहे. कसं आहे की आणि मी ज्यावेळेस पुढं जातोय, मी राज्य पातळीला आहे, देश पातळीला काही संधी मला मिळत हो. आहेत, तर त्यावेळेस पाठीमाग पाहणारं जसे कार्यकर्ते आहेत तसं घरातलं सुद्धा व्यक्तिमत्व असणं आवश्यक. विशेषतः आता महिला काय झालंय, बरोबर आहे, घरातलं व्यक्तिमत्व तर असावं, पण तुमच्या मतदारसंघातून कार्यकर्त्यांच्या फळीतून कुणी उभं राहावं असं तुम्हाला वाटतं का तुमची मुलगी? नाही राहावं ना, कार्यकर्त्यांना राहावं. यात एक लक्षात घ्या की अलीकडच्या कालखंडामध्ये महिलांचं महत्व खूप वाढलेलं आहे. आमच्या ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका 50% महिला आहेत. सहकारी संस्था आहे, तिथं सुद्धा संचालक असतात. आणि आमच्या एवढ्या सहकारी संस्था आहेत गाव पातळीच्या सहित. तर ते त्यांचं जे महत्व आहे त्यांच्यामध्ये त्यांना काय एक वाटत असतं की कोणतरी महिला ज्यावेळेस महिला काम करत असतात त्यावेळेस वाटत असतं यांचं कुटुंबातलं कुणीतरी बरोबर असलं पाहिजे असं वाटलं, असं त्यांचं मत असतं आणि ती गरजेचं असतं. म्हणजे मग त्या न्यायाने तुमच्या मुलीला जशा इतर मुली कार्यकर्त्या आहेत तसं ती त्यांच्याबरोबर काम करते आहे. यात काय म्हणजे महिलाच असं नाही, तिथं सर्व याच्यात काम. ती युवक काँग्रेसचे अध्यक्ष केले आम्ही. मी ठरवलं असतं व युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष राज्याचं करून टाका तर कुणी मला नाही म्हटलं असतं का? नसतं म्हटलं. मी तिला सांगितलं की तुला जर काम करायचंय, संघटन करायचं, एक युवक वर्गात तुला वावरायचंय, मुलींशी चांगलं तुला हे करायचं, तिनं ते एक विरा फाउंडेशन करून त्या मुलींकरता काम करते, तर तू सरळ तालुक्याची युवक काँग्रेसचे अध्यक्ष होय, तिथून काम सुरू कर, बेसिक काम. भाजप आणि नरेंद्र मोदी सातत्याने तुमच्यावर घराणेशाहीचा जो आरोप करतात त्याच्यात मग तथ्य आहे असं म्हणायचं का? नाही, याच्या घराच्या तिनं तिचं कमावा, कष्टानं कमावा. आयतं नेऊन बसवलं आणि एखाद्या संस्थेचं अध्यक्ष केलं, आयतं कुठंच काही नाही, नेऊन बसवलं. आता मी कोणाचं नाव घेत नाही, खूप नावं भारतीय जनता पक्षाचे मला सांगता येण्यासारखे आता ह्या घडीला. बरोबर. भारतीय जनता पक्षाच्या अनेक कुटुंबातले मुलांचं सांगता येईल मला कसे बसवलं, पण आम्ही त्या पद्धतीनं जात नाही. माननीय पंतप्रधान महोदयांनी ते खरं म्हणजे उगाच टोकाचं करून त्यांना दुसरं काही बोलायचं सोडून ते बोलतात. आता ते काही लोकांना आवडत नाही. त्यांचा आरोप असा आहे सर की एकच घराणं, गांधी घराणं पूर्ण पक्ष चालवतोय आणि तो पक्ष देश पातळीवरचा आहे. त्या पक्षाने काय कमी केलं? पंडित जवाहरलालजी नेहरू हे 10 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवासात होते. इंदिराजी त्यांच्यावर काम करीत इंदिराजी पंतप्रधान झाल्या. त्यांनी संपूर्ण देश चालवला, पाकिस्तानचे तुकडे केले, एवढंच नाही तर देहाच्या चिंधड्या केल्या देशाच्या एकत्रित करता. राजीव गांधी आले, राजीव गांधींनी काय कमी केलं? देश सांभाळता त्यांच्या चिंधड्या झाल्या, संपूर्णपणे हत्या झाली, त्यांची हत्या झाली. म्हणजे तुम्ही ही बाजू सांगत असताना हा वारसा किती त्यांचा त्यागाचा आहे हे पाहिलं पाहिजे. बलिदानाचा, त्यागाचा वारसा आहे आणि म्हणून लोक मानतायत. पण सर राहुल गांधींकडे नेतृत्व जेव्हा जात आहे काँग्रेस पक्षाचं तेव्हा ही चर्चा वारंवार होते की काँग्रेसला पुढे कसं आणायचं, मग राहुल गांधींनी कोणती जबाबदारी घ्यायची, काँग्रेसचं अध्यक्षपद दुसऱ्या कुणी घ्यायचं का? तेव्हा पाहते वैशिष्ट्यपूर्ण आहे राहुलजींचं सुद्धा की पंडितजींचे ते नातू आहेत, इंदिराजींचे मुलगा आहे, ते म्हणजे इंदिराजींचा नातू आहे, पंतू आहे. आणि इंदिराजींच्या जेव्हा गोळ्या त्यांच्या संपूर्ण शरीरात गेल्या त्यावेळेस तो तिथे जवळ आहे त्यांच्या. बापचं पूर्ण चिंधाडा झाल्यानंतर त्यांना वाटं लावायचं काम ज्यानं केलेलं आहे आणि तो त्याच्यावर एवढा भारतीय जनता पक्षाने बदनाम करण्याकरता कोट्यावधी रुपयाचा खर्च करून बदनाम, सोशल मीडियातून बदनाम केल्यानंतर सुद्धा तो घाबरत नाही, तो लढतोय. कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत चालतोय, 4,500 किलोमीटर चालतोय, वारं वादळ ऊन सगळं, शेवटी बर्फ. अरे काहीतरी आहे ना त्या माणसामध्ये, असं नाहीये. पण तुमच्या जो जे कुटील बुद्धिमत्ताचा वापर करून तुम्ही बदनाम करीत असले तरी ते काही थांबवू शकत नाही, असं चित्र आता निर्माण झालेलं आपलं. पण ते सिद्ध करतायत, असं नाही आयतं आले बसलेले पदावर, असं तर काही झालं नाही. सर राहुल गांधींचा विषय निघालाच आहे. भारत जोडो यात्रा हे त्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे भारताच्या राजकारणामधलं. पण राहुल गांधी वेळोवेळी जी वक्तव्य करत असतात, परदेशात जाऊन ते बोलतात,
त्याचा बऱ्याच वेळा इथे चर्चा वाद झडत असतात. आणि दुसरा एक मुद्दा, राहुल गांधींनी जातीय जनगणनेची मागणी जी लावून धरलेली आहे. तुम्ही मगाशी असं म्हणालात की महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण आधी नव्हतं, पण तुम्हाला असं वाटत नाही का काय या जातीय जनगणनेनंतर मंडल सारखी परिस्थिती पुन्हा येऊ शकते? नाही, एक आहे की जातीपातीचं नसावं, आणि राहुलजी असं म्हटलेलं आहे आरक्षणाच्या संदर्भात की ज्यावेळेस सगळी समानता येईल संधीची हो, त्यावेळेस आरक्षणाचा वेगळा विषय. त्यांच्या तरी वाक्याचा त्या वेगळा अर्थ लावला बदनाम गेला. केले, त्यांना बदनाम करण्याकरता काय आंदोलन काय आणि काय चाललंय, हम्म. पण ते काय बोलले हे कुणी समजून घेत नाही. आणि त्यांना समजा असेल तरी ते मुद्दाम आता हे ठीक आहे, करण्याचा पण प्रयत्न जातीय करतायत. जनगणनेचा जो मुद्दा जातीय आहे सर, जनगणनेच्या बाबतीमध्ये जर तुम्ही आता आलंय जातीवर हम्म. आणि हक्कावरच आलंय, तर एकदा ती जनगणना तरी नीट होऊ द्या. मग जास्तीचा वाटा जास्त त्याला पदरात टाकता येईल. पण हे सर, हा म्हणणं काय किती चुकीचं थोडंच गुंतागुंतीचा आहे. विषय आहे, यात किती काय गुंतागुंतीचा विषय आहे. गुंतागुंत काय, तुम्ही असं जनगणना करता त्याच्यात जाती पद्धतीनं करा, ज्याचा त्याचा हक्क त्याचा वाटा निश्चित करून टाका. इतकं चांगलं म्हणणं मग का बाजूला ठेवलं जातंय काय आम्हाला समजत नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि पण त्याचा पुन्हा हक्क एकदा मिळणार आपण त्याला. आरक्षणाबद्दलचा उलटा विचार करतोय का की आरक्षण हळूहळू रद्द नाही, करत नाही, रद्द सगळ्यांना पुढे आणावं? समानता पातळीला संधी येणं ही गरज आहे. आणि आपल्या जे काही मूलभूत असे काही उद्दिष्ट आपल्याला दिलेले आहे राज्यघटनेने, त्यामध्ये सुद्धा तसं म्हटलेलं आहे. हम्म. नाकार देत नाही. आणि स्वतः भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं तेच मत होतं का सगळ्यांना समान संधीला नेऊन पोहोचवा बरोबर एकदा. बरोबर. तर तेच प्रक्रिया आहे. परंतु ज्यावेळेस मग न्यायचंच त्यांना, पण काहींना मात्र जर वंचित ठेवणार असेल तर ते बरोबर नाही. हम्म. मग ती समान संधी देण्याकरता म्हणून जर एकदा त्या शास्त्रोक्त पद्धतीनं आपण गेलो हम्म. तर जास्त चांगलं, एवढंच त्याचा अर्थ आहे. सर, अजून एक मुद्दा जो आहे, एकतर महिला आरक्षणाचं विधेयक, आता त्याच्यावर चर्चा आणि त्याची अंमलबजावणी कधी करायची हा विषय आहे. पण सगळे असं म्हणतात की डिलिमिटेशन नंतर केंद्रात करायचं ते राहू द्या, पण राज्यामध्ये महिलांना प्राधान्य का नाही दिलं जात? आपण तर महाराष्ट्रात खूपच चांगलं केलं आहे. हम्म. आणि पंचायत राजचं जे विधेयक झालं आपलं, बरोबर. राज्यघटनेत बदल केलं, हो. ते राजीवजींनी प्रथम महिलांना संधी तिथं निर्माण करून द्यायचं. हम्म. महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेसच्या कालखंडामध्ये 33% वरून 50% आपण नेलं. हम्म. आणि खूप मोठा फरक मला दिसतोय. पण विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र विषय तो बोलण्यासारखा आहे. पण विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा महिला चेहरा कोण? यशोमती ठाकूर आहेत, त्याचबरोबर आणखी तुमचं नेतृत्व पुढे येतं. प्रणिती आमच्या कसे, पण ते आता लोकसभेमध्ये आहेत सर. खासदार तुम्ही आणखी एक लक्षात घ्या, काँग्रेस आणि महिला असा शब्द वापरला म्हणून सांगतो हम्म. की आमच्या 5ही विभागावर, सर्व विभागामध्ये आमची एक महिला खासदार दिली. हम्म. वर्षाताईला आम्ही मुंबईतून दिलंय, हम्म. प्रणिताईला पश्चिम महाराष्ट्रामधून दिलंय, मराठवाड्यामधून रजनीताई पाटीलला दिलंय, इकडे शोभाताईला मध्य महाराष्ट्रातून दिलंय, विदर्भातून आता त्या आमच्या धानोरकर ताईंना दिलंय. म्हणजे हे विधानसभेत हे कसं पहा असणार आहे ना, सर? याचं पहिलं कौतुक केलं पाहिजे की असं कोणता पक्ष आहे की संपूर्ण महाराष्ट्रातून महिला तिथं पाठवल्या आणि भारी वर त्या, म्हणजे असं नाही. हो, पण सर भारी आहे. त्याच्यामध्ये राजकारण आहे की महिलांची मोठी वोट बँक आहे आणि महिलांना प्रतिनिधित्व दिल्यावर नाही, असं असतं. नुसतं वोट बँक आहे म्हणून उमेदवार उभ्या केल्या, हम्म. परत निवडून येण्याचे प्रश्न असतात. हम्म. आम्ही ते धाडस करतो आणि तशा महिला आमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेतून तयार झालेल्या आहेत, उभ्या राहण्याच्या सक्षम. विधानसभेला सुद्धा महिलांचं प्रतिनिधित्व योग्य पद्धतीने जितकं शक्य तितकं ते दिलं जाणार आहे, युवकांना प्रतिनिधित्व दिलं जाणार आहे. सर, आणखीन एक मुद्दा वन नेशन वन इलेक्शनचा, म्हणजे एक देश एक निवडणूक. ह्याच्यामध्ये बरेच घटनात्मक मुद्दे आहेत, ते थोडे आपण बाजूला ठेवूया. पण जर एक देश एक निवडणूक झाली तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे केंद्राचे मुद्दे वेगळे, राज्याचे मुद्दे वेगळे, मग त्याच्यामध्ये राज्यांचे मुद्दे थोडे मागे पडू शकतात का? काँग्रेसची भूमिका काय? नाही, काँग्रेस म्हणून भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सांगू शकते. माननीय खरगे साहेब त्याच्यावर बोलतील. पण तुमचं मत काय? परंतु माझं मत यामध्ये असं आहे की आता ही निवडणूक आता चाललेल्या आहेत, आता काही राज्यांच्या निवडणुका. ठरवलं असतं तर महाराष्ट्राची निवडणूक 15 ऑक्टोबरला संपवता आली असती. 4 राज्यांच्या तुम्हाला एकत्र फक्त तुमचा स्वार्थ का बाबा आता आपण अशा योजना टाकल्या आणि त्याचा प्रचार सरकारी खर्चाना करायचा आहे आपल्याला, म्हणून ते 1 महिना पुढे तुम्ही लोटता. तुम्ही वन नेशन वन इलेक्शन जेव्हा म्हणता तेव्हा तुमची मनोभूमिका त्या दृष्टीनं असली पाहिजे की चला पहिल्या आता सुरू करू, आहे संधी ना, चला ही राज्य एकत्र करू. म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा असू शकतो. तुमचे हेतू त्याच्यामध्ये
मला वाटत नाही प्रामाणिक हेतू भारतीय जनता पक्षाचे कोणताच हेतू प्रामाणिक देशाच्या हिताचा नसतो, ते स्वार्थाचं असतं. त्यांचं आता नाही तर निवडणुका बरोबर घेतल्या असत्या. अजून भीती अशी वाटते लोकांना की राष्ट्रपती राजवट आणतील काय, जर यांना आत्मविश्वास नाही, ही भीती वाटते. तुम्हाला वाटतं तसं? भारतीय जनता पक्ष काही करू शकतो स्वार्थाकरता आणि सत्तेकरता, या मताचा मी पक्का आहे. जनता आता त्या मताची झालेली की सत्तेकरता काही करते, सगळ्या सिस्टीम मोडून टाकण्याचं काम जे पक्ष करतोय. सर, एक प्रश्न तुम्हाला हाही विचारायचा होता की महापालिकांच्या निवडणुका म्हणजे राज्यामध्ये किती महिने किती वर्ष महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत, त्याच्याबद्दल काय पावलं उचलायला हवी? अत्यंत चुकीचं चाललेलं आहे, या मताचा मी आहे. काही ज्या सिस्टीम आपल्या बसवलेल्या ना, त्या सिस्टीम जपणं हे महत्वाचं असतं. ठीक आहे, कोरोनाचा कालखंड होता, घेणंच नव्हतं शक्य, तिथपर्यंत योग्य होतं. पण त्यानंतर सुद्धा काही नाही, आपली लोकसभेच्या निवडणुका संपू द्या, आपल्या विधानसभेच्या निवडणुका संपू द्या, हा हेतू ठेवून तुम्ही या सिस्टीम मोडीत काढायला निघाल्या. त्याचा परिणाम ना ग्रामपंचायत निवडणुका, ना पंचायत समितीच्या निवडणुका, ना जिल्हा परिषदच्या, ना नगरपालिकेच्या, ना महानगर, सगळे सरकारी अधिकारी बसलेत. आणि सरकारी अधिकाऱ्यांना हे पालकमंत्री त्यांना हाताळतायत. महानगरपालिकेला मंत्रालयातून सगळं हाताळलं जात आहे. म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व नाहीये तिथे. तिथं नाही, टेंडर्स मोठ्या प्रमाणात चाललाय, मोठा कार्यक्रम चाललेला आहे तो सगळा. आणि त्याच्यातून म्हणजे सिस्टीम मोडून तुम्ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं गैरकारभाराचं प्रोत्साहन दिलेलं आहे. पैसा उभा करायचं सुद्धा काम चाललेलं आहे. हे बिलकुल बरोबर नाही. या सरकारनं, महायुतीनं पूर्णपणे प्रचंड नुकसान महाराष्ट्राचं केलेलं आहे, लोकप्रतिनिधींचं केलेलं आहे, असं मताचं मी आहे. म्हणून तुम्हाला तुमचं सरकार आणायचं आहे. सर, बरेचसे पक्ष किंवा मोठे मोठे राजकीय नेते एजन्सीज नेमतायत, सोशल मीडियावर कॅम्पेनिंग करून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडियाच्या या काळात तुम्ही कसे निवडणूक लढणार आहात? खरं आहे की मी थोडासा आता इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये आम्हाला ते नेरेटिव्ह नसायचं किंवा सोशल मीडिया हा विषय नसायचा. जायचं, आपली बाजू मांडायची, आपलं काम सांगायचं. आणि आमच्याकडे जर पाहिलं माझ्या मतदारसंघात किंवा इकडे, तर विरोधक फार आम्ही टीका सुद्धा करत नसायचो. आपलं काम सांगायचं आणि मतं मागायचे, लोक मतं चांगले देत जात. आता कालखंड असा सुरू झालेला आहे की सोशल मीडिया आहे, एजन्सीज आहे, लाखो कोट्यावधी रुपये खर्च त्याच्यावर करायचे आणि त्याच्यातून रोज सोशल मीडियावर टाकायचं आणि बदनामी करायची. एखाद्याची बदनामी करायचं, काय बदनामी, खोटं नाटक, त्याला कोण विचारतंय कोणाला? काही परसेप्शन निर्माण करण्याचा प्रत्यन करायचा, नेरेटिव्ह निर्माण करायचा प्रयत्न. दुर्दैवानं ते आहे आणि अजून लोकांना सवय नाही असेल तर ती रणनीती करावीच लागेल. ते आहेच आहे, त्याबद्दल वाद नाही. आम्हाला त्या पद्धतीनं म्हणजे आपली चांगली बाजू नाही, वाईट दुसऱ्याचं, पण आमची चांगली बाजू तर मांडत राहावं लागेल. तुम्हाला काय वाटतं, तुमची काय चांगली बाजू आहे? शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे, त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? नाही म्हणजे माझं म्हणजे तुम्ही पक्ष म्हणून म्हणत असाल तर आमची परंपरा एक चांगली आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आमचं तत्वज्ञान चांगलं आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे. अवघड आहे पण शाश्वत आहे. तेव्हा एखाद्या जातीचं नाव घेतलं, धर्माचं नाव घेतलं, फटकन माणसं गोळा होतात. इथं तसं नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं म्हणलं की सगळंच अवघड आहे. तरी आम्ही ते करतोय आणि सगळ्या देशच्या करतात, तेच तत्वज्ञान योग्य आहे. तुमची सहकाराची परंपरा आहे सर, म्हणजे नगर जिल्हा आणि त्याचबरोबर संगमनेरचा जो भाग आहे तो सहकारासाठी ओळखला जातो. तुमचे वडील भाऊसाहेब थोरात यांचं काम शेतकरी मजुरांसाठी होतं. तर ही परंपरा चालवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे? दूध उत्पादक बरोबर आहे. एक आहे की खरं आहे की माझे वडील भाऊसाहेब थोरात हे स्वातंत्र्य सैनिक होते. 18 वर्षी जेलमध्ये ते स्वातंत्र्य लढ्यात 42ला गेले होते. पुरोगामी विचाराचे ते राहिले, काँग्रेसच्या विचाराचे. आतापर्यंतची वाट पूर्णपणे आम्ही कुटुंब म्हणूनच त्याच वाटचालीनं 100 वर्ष पूर्ण होतील आमच्या प्रवासाला आणि आम्हाला त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. अजिबात बिलकुल त्याच्या बाबतीत कोणती अडचण नाही. याच्यातून शेवटी राजकारण जे आम्ही करतो ना, तर आमचं एक सूत्र म्हणून सांगतो, म्हणजे माझ्या वडिलांची मांडणी ती असायची, ती सांगतो मी. राजकारण कशा करण्यासाठी करतो आपण, तर त्यांचं म्हणणं असं असायचं की ठीक आहे, रस्ते चांगले करणं बरोबर आहे, बिल्डिंग चांगल्या असल्या पाहिजे, हे समजू शकतो. परंतु आपण जे राजकारण करतो ते राजकारण गरीबात गरीब जो माणूस आहे ना, त्याच्या कुटुंबात आपण काय बदल केला, त्याच्या कुटुंबामधलं मुलांचे शिक्षण चांगले चालले का, त्याला 2 वेळचं चांगलं जेवण मिळतं का, त्याची राहण्याची व्यवस्था, कपडे चांगले आहे का, हे जर आपण बदलू शकलो तर चांगलं राजकारण. खूप मोठी बिल्डिंग बांधली, मोठं उद्घाटनाचा कार्यक्रम केला तर तुम्ही राजकारण नाही होत. तुम्ही त्या ती बिल्डिंग साधी असेल पण घरातलं जे कुटुंब आहे
त्या कुटुंबाच्या जीवनात जर बदल केलेला असेल, त्याचे हम्म. मुलं चांगले शिक्षण घेत असतील, हम्म. तर जीवनमान चांगलं झालं असेल, गरीबात गरीब तर तुम्ही राजकारण चांगलं करता. बरोबर आहे सर. शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, पण तरी सुद्धा शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा या सगळ्यांनाच हव्या आहेत. पण तुमची सहकाराची परंपरा बघितली किंवा नगर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राची परंपरा पाहिली तर तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे, दूध उत्पादक व्यावसायिकांसाठी काय केलं पाहिजे, महिलांसाठी काय केलं पाहिजे? नाही, शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे, दूध उत्पादन खरं हे पाहण्याचं ठरलं तुमचं, तर माझा मतदारसंघ मुद्दाम पाहावा. हो बरोबर. गाव पातळीच्या माझ्या संस्था आम्हाला बघायला नक्की आवडेल. मुद्दाम पहा. असं नाही, निवड कुटुंबामध्ये जाऊन पहा तिथे काय बदल झाली, अर्थव्यवस्था कशी बदललेली आहे. हे आम्ही प्रयत्न केला आहे. आम्ही म्हणत नाही की 100% त्याच्यात पार यश असं नाही म्हणत, लोकसभा पण आम्ही निवडणुकीत त्या सुद्धा त्या दृष्टीनं त्या यांना आम्ही जातो आहोत आणि ते असं वाटतं की हे महाराष्ट्रात आणि देशातही घडलं पाहिजे, तसा प्रयत्न आपण केला पाहिजे असं पण सर वाटतं. लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या शेतकऱ्यांचा प्रश्न खूप गाजला होता, दुधाचे दर वाढलेत, महागाई वाढली आहे, याच्यावर उत्तर तर कोणत्याही सरकारला काढावं असं आहे लागणार आहे. की दुधाचे आता कांद्याचा प्रश्न खरं म्हणजे ज्यावेळेस शेतकरी जो असतो कांद्याचा, तो यावेळेस खूप गाजला विषय. काही लोक पराभवाचं कारण कांदा सांगतायत, पण एका कारणांना होत नसतं. अनेक कारणामध्ये मग ते वेळेला ते कारण येतं आणि घडत असतं काही गोष्टी. कांद्याचा शेतकरी हा गरीब शेतकरी आहे. बरेचसे याच्यामध्ये एका पिकावर त्यांचं वर्ष पूर्ण गुजराण गुजराण चाललेली असते. अशा वेळेस त्याला जर बरा दर मिळाला, त्याला अर्थव्यवस्था परवडणारं असं होतंय असं दिसल्यानंतर त्याच वेळेस तुम्ही निर्यात बंदी केली आणि तो दर खाली पाडला, तर त्याचे प्रश्न, त्याचं जीवनच कठीण होऊन जातं. सरकारला बरोबर आहे का लोकांनाही स्वस्तात मिळालं पाहिजे, पण तुम्ही शेतकऱ्याच्या खिशात हात घालून मिळवता ना. त्यावेळेस सरकार एवढं जीएसटी गोळा करतंय, प्रत्येक गोष्टी जीएसटी, प्रत्येकाचं इन्कम टॅक्स, बेजार झालेत लोक काम सगळे. तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर कुठं जा, पैसा तुम्ही उभा करताय ना, मग तुम्ही त्या शेतकऱ्याला तरी अनुदान द्या, नाही तर ग्राहकाला अनुदान द्या. त्यांना मारून का करता असं, हा प्रश्न आहे. हे दुधाचं उत्पादन करणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. बरोबर. जे कुटुंब 4 गाया सांभाळतं आणि दुधाची निर्मिती करतं, रात्रंदिवस कुटुंब जागा असतं. एक लिटर दुधाकरता किती त्रास असतो आणि किती खर्च असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यावर अर्थव्यवस्था खूप मोठी चालते, खूप मोठा रोजगार आहे. सरकारच्या धोरणांची गरज आहे सर, हा, सरकारच्या पण त्याला पाठिंब्याची गरज. सपोर्टेड झालं पाहिजे ना. जर दूध जादा झालं असेल, बाजार पडले असेल, तर कसं दुधाचं किंमत रोखायची, टिकून ठेवायची, हे सरकारनं धोरण ठरवलं पाहिजे. ते ठरवण्याकडं लक्ष नाही. अनेक दुसऱ्या गोष्टी मात्र करण्यामध्ये सरकार खर्च कसं करते, मी आता याच्या जात नाही. स्वतंत्र विषय बोलण्याचा या सरकारचा, विशेषतः या 2-2.5 वर्षाच्या सरकारचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने खर्च चाललेले आहे, वाईट पद्धतीने चाललेलं आहे. पूर्णपणे पैशाचा बोजबारा उडून टाकलाय अर्थ खात्याचा. ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला आजची. जिथं आवश्यक आहे तिथं करण्याऐवजी दुसरीकडे खर्च मात्र मोठा केला जातोय. ही दुर्दैवाची अवस्था आहे. हे सगळं दुरुस्त झालं पाहिजे, याला कुठे शिस्त आली पाहिजे, पद्धत असली पाहिजे, ती आम्हाला आणावं लागणार आहे. खर्चाचा विषय तुम्ही काढलात, भ्रष्टाचाराचा विषय काढलात, पण तुमचं सरकार आलं तर महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 बनू शकेल का? मला तर वाटतं म्हणजे बनू शकतं. त्याचं असं आहे की सुदैवानं रिसोर्सेस स्ट्रॉंग आहे, परंतु यांनी आता सत्ता मिळवण्याकरता खूप काही गोष्टी अशा करतायत. अनेकांना म्हणजे खरं म्हणजे आता त्यांनी एक जर हे काढलं पाहिजे की पैशाचे वाटप मतदारसंघाने आहे कसं केलं, या अर्थमंत्र्यांनी आणि माननीय मुख्यमंत्री जबाबदार असतात. तर लक्षात येईल की त्यांनी काहींना 200, 300, 500 कोटीपर्यंत रुपये टाकले एखाद्या मतदारसंघात आमदाराकरता, त्याला सांभाळून ठेवण्याकरता. मंत्रिपद नाही तर तू हे घे. दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाचा आमदार म्हणलं की त्याला काहीच द्यायचं नाही, त्याला तसं करून ठेवायचं. तुम्ही जनतेबरोबर खेळ करता. असं आहे की त्यांनी तर ते पैसे नेऊन त्या पैशाचं काय उधळपट्टी केली, कसा वापर केला, कसा भ्रष्टाचार केला, हा स्वतंत्र पाहण्याचा विषय आहे. बरोबर आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. आज त्याचा बोजबारा उडवलेला, एवढं तुम्हाला माझं वाक्य लक्षात ठेवायचं. सर, महाराष्ट्राचे 3 प्रश्न आहेत. एक तर राजकीय अस्थिरता आहे, त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारण्याचं आव्हान आहे आणि सामाजिक सलोखा सुद्धा आहे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा उल्लेख होतो तेव्हा महाराष्ट्राची परंपरा तुम्ही उल्लेख केलात की पुरोगामी परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, शिवाजी महाराजांची परंपरा आहे. आणि त्यानंतर 1960ला जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांचा वारसा जर पुढे न्यायचा असेल तर काय करायला हवं? एक लक्षात घ्या की आता काय राजकारणाकरता धर्माचं, जातीचं वापर आहे.
आता हे 8-15 दिवस तुम्ही पहा की हम्म. गणपती उत्सव, त्यानंतर आला तो मुस्लिम बांधवांचा सण. हम्म. काही ठिकाणी दगडफेक झाल्या. कोण दगडफेक करतंय? कोणाला वातावरण बिघडवायचंय? कोणाला दंगलीचं वातावरण करायचंय? त्याच्यातून मताचे कसं पोळी भाजता येईल असा प्रयत्न कोण करतंय? याचा जरूर आपण मीडिया म्हणून अभ्यास केला पाहिजे आणि ते पुढे आणलं पाहिजे, असं माझं मत आहे. तुम्हाला स्पष्ट अधिकार येतो. असं असं दिसतं की कुठेतरी वातावरण दंगली घडवायच्या, त्याच्यातून मताची काय बोलतात खालच्या पातळीला जाऊन काही आमदार पातळीचे लोक. राहुलजींबाबतीत बोलतोय खासदार, आमदार बोलतोय. एक आमदार तर वय काही नाही, परंतु तो जे बोलतो ते तर मस्जिदमध्ये घुसून मारू तुम्हाला, हे बोललं पाहिजे की याच्यावर काही केसेस दाखवत नाही, FIR दाखल होत नाही, त्यांना मुक्तच दिलेलं आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचे प्रमुख सुद्धा त्यामध्ये. असं झालं तर सामाजिक स्वास्थ्य कसं आहे? कशी यशवंतराव चव्हाणांचं स्वप्न तुम्ही पुरे या करणार? उलट तुमच्यावर आरोप होतो की तुमचा गणपती पूजेला विरोध आहे, तुमचा हिंदुत्वाला विरोध आहे, असे आरोप सुद्धा होतात. तुम्ही कर्नाटकच्या बाबतीत आता ते विपर्यास करण्याची पद्धत भारतीय जनता पक्षाची, ते इतकं जोरात सोशल मीडिया आणि याच्या माध्यमातून आरडाओरडा करून नेण्याची पद्धत त्यांची. वस्तुस्थितीमध्ये पहा ना काय नेमकं आहे. हिंदुत्वाला विरोध नाही, हिंदू धर्माला विरोध नाही आमचा. तुमचं जे टोकाचं हिंदुत्व म्हणून आणि दुसऱ्याचा, मी सुद्धा हिंदू आहे, मला अभिमान आहे, पण मी दुसऱ्याचा द्वेष नाही करीत. मी सन्मान आहे मला दुसऱ्या धर्माच्या बाबतीत. कुणी चुकीचं वागत असेल, गुन्हेगाराला जात धर्म पंथ काही नाही. बरोबर. जो गुन्हेगार असेल कोणत्याही जाती धर्माचा कोणाचा बी, त्या गुन्हेगाराला शिक्षा केली पाहिजे. तुम्ही आता असं आहे की आता अनेक घटना मध्यंतरी घडल्या, त्यावेळेस कोण होते? म्हणजे एखाद्या विशेष समाजाचे लोक होते का? त्यात लक्ष येतं का याला जात धर्म नाही गुन्हेगारांना? सर, असं म्हटलं जातं हे जे हिंदुत्वाचं राजकारण सुरू झालेलं आहे हे काँग्रेसला सुद्धा करणं भाग पडतंय. म्हणजे राहुल गांधींना मंदिरांमध्ये पूजा करायला जावं लागतं, मी हिंदू कसा आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगावं लागतं. मग धर्म आणि जात याच्याच भोवती सगळं राजकारण राहणार. कुणी नेलंय राजकारण अशा पद्धतीनं? मी हिंदू आहे, मला अभिमान आहे, मी दुसऱ्याचा सन्मान करतो, हे खरं सूत्र आहे. कोणी प्रत्येकाचा अभिमान त्याने ठेवावा, परंतु दुसऱ्याचा सन्मान ठेवावा, परंतु केवळ मताच्या राजकारणाकरता धर्माचं नाव घ्यायचं, भेद निर्माण करायचं, दंगली घडवायच्या, मस्जिदी पाडायला जायचं, म्हणजे तणाव तयार होतील, हे कोणी चालवलंय? आणि या पद्धतीने देश चालणार आहे का? देश पुढे जाणार आहे का? देश पुढे जाणार नाही या पद्धतीने. एका बाजूला असं दिसतं की अरब राष्ट्र येते, ते मंदिरं बांधले जात आहेत, मंदिराच्या त्या उद्घाटनात स्वतः हजर राहत आहेत तिथं आपले पंतप्रधान गेल्यानंतर. असं दिसतंय. म्हणजे ऐका तुम्ही, माझं पूर्ण ऐका. मस्जिदी शेजारी मंदिर आहे, त्याचा सन्मान आहे तिथं, कारण त्यांना कळतं की पुढचं जे जग आहे ते अर्थव्यवस्थेवर राहणार आहे. अर्थव्यवस्था कोण चांगली निर्माण करतं याच्यावर ते पुढे जाणार आहे. त्यांनी या धर्माला जास्तीच्या स्थानी ठेवलेलं आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न धडपड करतायत आणि यशस्वीरित्याने पुढे. आपण मात्र काय राजकारणाकरता, सत्तेकरता मात्र धर्माचा वापर करायचा, सत्तेवर जायचं, धनदांडग्यांना मदत करायची, त्याच्यातून याच्या पलीकडे काही करत नाही. अशा महत्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलात की आर्थिक मुद्द्यांवरच शेवटी राज्य पुढे जाणार आहे. तुम्ही सर इतकी वर्ष आमदार म्हणून निवडून येत आहे आणि खूप मोठी मोठी पदं तुम्ही भूषवलेली आहेत, महाराष्ट्र फार जवळून तुम्ही पाहिलात, तर यशवंतराव चव्हाणांचा वारसा आणि त्यांचे महाराष्ट्राबद्दलचे विचार याची काही आठवण तुमच्या मनात आहे का? यशवंतराव चव्हाण साहेब फार मोठा माणूस होता. विशेषतः त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, यशवंतराव चव्हाण साहेब हा स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे का ते स्वातंत्र्य चळवळीतून आले. महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना ते मुख्यमंत्री पदावर गेले. त्यांनी महाराष्ट्रातला ते पाहिलं की संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा इतकी सुंदर पद्धतीने हाताळणी त्याची त्यांनी केली, मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. त्या पलीकडे जाऊन वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं असं आहे की ज्यावेळेस काही आपला मोबाईल नव्हता, फोनची इतकी चांगली सुविधा नव्हती, त्यावेळेस महाराष्ट्रातल्या अनेक नेते निवडणुकीच्या क्षेत्रातले त्यांनी निवडले आणि त्यांना काम दिलं. म्हणजे समजा माझे वडील आहेत, ते काँग्रेसचे होते, तिथं चळवळीत होते, जेल झाले, हे झालं, त्या बाहेर आले, त्यांनी नेमकं निवडून त्यांना सहकारात काम करायला सांगितलं. काय संबंध होता त्यांचा? नेमक्या माणसं, आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात निर्णायक क्षेत्रामध्ये त्यांना संधी दिली काम करण्याची, त्यांना मोठेपणा देऊन बरोबर वाढवलं त्या संधी. म्हणजे तुम्ही तुमच्या घडत्या वयात त्यांना पाहिलेलं आहे? हा, मी शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना संध्याकाळी पाहिलं, म्हणजे शेवटी त्यांची आयुष्याच्या संध्याकाळी. खरं म्हणजे
खूप जिव्हाळ्याचं नातं वडिलांचं होतं. त्यांना मी हम्म. दिल्लीतही भेटलो होतो. हम्म. नंतर माझ्या वडिलांच्या 61 करता सुद्धा ते स्वतः पण संगमनेरला एक आले गोष्ट होते. जी तुम्ही त्यांच्याकडून शिकलात. खरं म्हणजे त्यांच्याकडून एक शिकावं लागतं का सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची बरोबर. क्षमता त्यांच्यामध्ये ते भेद कधी करत नव्हते. व्यापक दृष्टिकोन होता. हम्म. पुरोगामी विचाराचा ठसा होता, गांधीवादाचा ठसा त्याची वेन जी होती विचाराची. हम्म. त्यामुळे सगळे समाजाचे सगळे घटक हम्म. ते बरोबर घेऊन जायचे. म्हणजे मुख्यमंत्री पद सोडत असताना सुद्धा त्यांनी वसंतराव नाईक म्हणजे पहिले कन्नमवारांना हे केलं मुख्यमंत्री, नंतर वसंतराव नाईकांना केलं. हम्म. विदर्भाला तो न्याय आणि सामाजिक परतवा म्हणजे हम्म. हे जे यशवंतरावांचं वैशिष्ट्य होतं आणि खूप दूरदृष्टी होती. हम्म. महाराष्ट्र पुढचा कसा असावा, त्यांचं प्रत्येक भाषण सुद्धा ते कवी होते आतून मनातून, असं वाटावं असं हो, भाषण त्यांचं जे त्यांचं. कृष्णा काठ नावाचं हा, आत्मचरित्र हा. आहे त्याच्यातून ते जाणवतं. म्हणजे यशवंतराव चव्हाण खूप मोठा मार्गदर्शक असं दीपस्तंभासारखं माणूस बरोबर. महाराष्ट्राला देशाला आहे. अगदी शेवटचा प्रश्न सर, जेव्हा पश्चिम घाटाचा विषय निघतो तर तेव्हा तुम्ही आवर्जून असं सांगता की सह्याद्री म्हणजे आमचा भाग सुद्धा त्याच्यामध्ये येतो, नगर जिल्ह्याचा भाग येतो, भंडारदरा येतो. त्याच्याबरोबरच जेव्हा गेल्या वेळी पश्चिम घाटामध्ये कारवी फुलली होती तेव्हा तुमचे फोटो मी पाहिले होते, त्या कारवीचा सगळा बहर बघणारे. तुम्हाला एक निसर्गाबद्दल आस्था आहे, पर्यावरणाबद्दल आस्था आहे. पश्चिम घाटासाठी काय करावं असं वाटतं? एक लक्षात घ्या की ही फार मोठी साधन संपत्ती आपल्याजवळ पश्चिम घाटाच्या निमित्तानं आहे आणि कोकणाच्या सगळ्या निमित्तानं आहे. सागर किनारा आहे, उंच पर्वतरांगा आपल्या ज्या आहेत, वैविध्यपूर्ण महाराष्ट्र आहे. कोकण तर तुम्ही जर पाहिलं तर फळांनी फुलांनी भरलेलं आहे. काय काय म्हणजे त्याचं वैशिष्ट्य मला खूप वाटतं की जेव्हा मान्सून येतो तर मान्सून पडतो तर त्या मातीला, मी कृषी मंत्री होतो त्या काळात तिकडे थांबायचो. पहिला मान्सून त्या जमिनीचा सुद्धा श्वास येतो. म्हणजे मी सांगत असतो का एखादी तिजोरी असावा, एखाद्या खूप हिरे मानकाने भरलेली बंद करता येत नाही असं कोकण आहे. तसाच पश्चिम घाट आहे. आम्हाला, मी इथं बसलोय तर पश्चिम घाटाचं महत्वाचं म्हणजे धरणं सगळे पाणी ते आहे. बरोबर. आणि ते दुष्काळी भागाला पाणी देतून तिथं जीवन फुलवायचं काम पश्चिम घाट. तिथं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, विविधता त्यामध्ये आहे, ती खूप जपली पाहिजे. कारण म्हणजे बऱ्याच वेळा एक उद्योगमंत्री कडं एक प्लॅन आला होता आणि कशा पद्धतीने इंडस्ट्री वाढवावी त्यांनी दाखवलं होतं की वर धरणं आहे, खाली इंडस्ट्री करू सगळी कोकणात आणि इथून बंदरांना पाठवू. पहिला विरोध केला त्याला. मी म्हणलं नाही, हे जपलं पाहिजे. टुरिझम आहे, अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद याच्यात आहे, त्याच्याकरता इंडस्ट्रीपेक्षा रोजगार द्यायची ताकद त्यात आहे. हीच जपलं पाहिजे. आणि ही विविधता आहे, हे सौंदर्य आहे, इतकं म्हणजे त्याचा स्वाद आहे त्याच्यात. बरोबर. तुम्ही कोकणाचा उल्लेख केलात, पश्चिम महाराष्ट्र, तसाच विदर्भ आहे, खानदेश आहे आणि दक्षिण महाराष्ट्र सुद्धा आहे. महाराष्ट्रासाठी तुमचं काय स्वप्न आहे सर? नाही, खरं आहे, विविधता आहे. कारण कोकण वेगळा आहे, पश्चिम नंतर सह्याद्रीच्या कडा आहे, त्यानंतर दुष्काळी पट्टा रेन शॅडोचा एरिया आहे. बरोबर. त्यानंतर मराठवाडा आहे. प्रत्येकाच्या पिकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे. तिथल्या मराठीच भाषा पण टोन बदलताना आपल्याला दिसतो. मराठवाडा आता तसा खूप चांगल्या पद्धतीनं आपण जर पाहिलं तर केशर आंबा यानं फुलला आहे. संधी आहेत तशी आव्हानं सुद्धा आहेत. पण म्हणूनच मी म्हणते की महाराष्ट्रासाठी तुमची काय दृष्टी आहे, काय विजन आहे? ही समृद्धता आहे आपल्याजवळ खूप मोठी. पण याच्यातून आपण आणखी सर्वसामान्य माणूस सुखी करणं, तरुणाकरता काम देणं, त्याला बेरोजगारीची संधी खूप मोठा प्रश्न बेरोजगारी आपल्या पुढचा नाही, देशापुढचा आहे, महाराष्ट्रापुढे सुद्धा आहे. समाज धुरीणांनी सगळे त्यांच्यावर काम करणं आवश्यक आहे. त्यांच्या हातात आता ही तरुण पिढीचा हाताचा वापर आता नाही केला तर कधी करणार आहे आपण? देश उभारण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, परंतु त्यांना काम नाही. हे सगळ्याचा उपयोग करून महाराष्ट्र तर सुंदर होऊ शकतो, फार चांगला ताकदवान होऊ शकतो, अर्थव्यवस्था चांगली होऊ शकते, सुखी जीवन होऊ शकतं, समाधानी जीवन होऊ शकतं. खूप वारसा विचाराचा याचा सगळा असलेला हा समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र आहे. तो सुखी व्हावा एवढंच अपेक्षा आहे. खरंय. आणि जसं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री नेहमी धावून जातो तसं महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला दिशा देऊ शकतो. सर, तुमचं हे स्वप्न आम्हाला खूप आवडलं की सगळे महाराष्ट्रातले जे नागरिक आहेत ते सुखी व्हावेत. वन इंडिया मराठीशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. वन इंडिया मराठी हे आमचं YouTube चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.